गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. परत एकदा आज आपण जो टॉपिक जनरल फार्मेकोलॉजी मधला पाहणार आहोत तो रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे. त्याच्या आधी आपण फार्मेकोलॉजी म्हणजे काय ते डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर ह्या टॉपिककडे वळणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इट इज द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ड्रग. तर जो पण औषधांशी रिलेटेड स्टडी आहे ते आपण फार्मेकोलॉजी मध्ये करतो. इट इज द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ द ड्रग. देन व्हॉट इज ड्रग? ड्रगची डेफिनेशन काय आहे? सोप्या भाषेतली डेफिनेशन ड्रगची अशी आहे, इट इज अ केमिकल सबस्टन्स दॅट इज यूज फॉर diagnosis point of view, prevention point of view, treatment point of view, or cure point of view. So any chemical substance we use for diagnosis, prevention, treatment, or cure point of view, that chemical substance is considered as a drug. तर वायवा मध्ये तुम्हाला व्हॉट इज फार्मॅकोलॉजी, व्हॉट इज ड्रग हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर ड्रग म्हणजे काय की कोणताही केमिकल सबस्टन्स आपण जर डायग्नोसिस साठी वापरत असू, ओके, प्रिव्हेन्शन साठी वापरत असू, ट्रीटमेंट साठी वापरत असू किंवा क्युअर साठी वापरत असू तर त्याला आपण ड्रग असं म्हणतो. म्हणजे डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू आपण रेडिओ कॉन्ट्रास्ट डाय यूज करतो एंजिओग्राफी मध्ये, तो पण ड्रग आहे. प्रिव्हेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू जे वॅक्सिन्स यूज करतात ते पण ड्रग आहे. एखादा डिसीज आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण ड्रग यूज करत आहोत, ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू तो पण ड्रग आहे. एखादा इन्फेक्शियस डिसीज आहे तो पूर्ण क्युअर करण्यासाठी आपण केमिकल सबस्टन्स यूज करतो, ते पण ड्रग आहे. तर एनी केमिकल सबस्टन्स विच इज यूज फॉर diagnosis, prevention, treatment or cure point of view that is considered as a drug. Okay, तर what, एक मिनिट. तर व्हॉट इज ड्रग हे आपण बघितलेलं आहे. ओके, आता ही झाली सिंपल डेफिनेशन. पण काही वेळेस तुम्हाला WHO डेफिनेशन ऑफ ड्रग पण विचारली जाऊ शकते. ओके, WHO डेफिनेशन ती पण आपण पाहणार आहोत. ओके, तर ऍटलिस्ट मी जी पहिली डेफिनेशन तुमच्याशी डिस्कस केलेली आहे ती तुम्हाला माहित पाहिजे. WHO ची डेफिनेशन थोडी डिटेलमध्ये आहे. ओके, ती आपण पाहणार आहोत. ओके, आणि त्यानंतर ऍक्च्युअल रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन कडे वळणार आहोत. So we have discussed this definition of drug, any chemical substance which is used for diagnosis, prevent, treatment or cure of a disease that is considered as a drug. आता ही जी डेफिनेशन आहे ही WHO ची डेफिनेशन आहे ड्रगची. ओके, तर काय आहे डेफिनेशन पहिले मी ती तुम्हाला सांगतो आणि मग आपण ती डिटेलमध्ये डिस्कस करू. ड्रग इज एनी सबस्टन्स or product that is used or intended to be used, that is used or intended to be used to modify or explore physiological system or pathological states for the benefit of recipient. ही डिटेल डेफिनेशन आहे ड्रगची. ड्रग इज एनी सबस्टन्स और प्रॉडक्ट, तो एक सबस्टन्स असेल किंवा 3-4 सबस्टन्स एकत्र करून प्रॉडक्ट बनतो तो असेल. ड्रग इज एनी सबस्टन्स और प्रॉडक्ट दॅट इज यूज और इज इंटेंडेड टू बी यूज, म्हणजे तो आपण यूज करतो किंवा आपलं इंटेन्शन असतं यूज करण्याचं. काय इंटेन्शन असतं? टू मॉडिफाय और एक्सप्लोर, टू मॉडिफाय और एक्सप्लोर फिजियोलॉजिकल सिस्टीम और पॅथॉलॉजिकल स्टेट, टू मॉडिफाय और एक्सप्लोर फिजियोलॉजिकल सिस्टीम और पॅथॉलॉजिकल स्टेट. का यूज करतो आपण किंवा आपलं इंटेन्शन काय असतं? फिजियोलॉजिकल सिस्टीम मॉडिफाय करायच्या का एक्सप्लोर करायच्या? मॉडिफाय करण्यासाठी किंवा एक्सप्लोर करण्यासाठी. पॅथॉलॉजिकल स्टेट मॉडिफाय करण्यासाठी किंवा एक्सप्लोर करण्यासाठी. मॉडिफाय म्हणजे चेंज करण्यासाठी आणि एक्सप्लोर म्हणजे ते डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू फाइंड आउट करण्यासाठी. तर त्यासाठी जर आपण यूज करत असो आणि आपलं इंटेन्शन आहे की ते आपण काय यूज करतो फॉर द बेनिफिट ऑफ रेसिपियंट, तर त्याला आपण ड्रग म्हणतो. तर ड्रग इज एनी सबस्टन्स और प्रोडक्ट दॅट इज यूज or intended to use to modify or explore physiological systems or pathological states for the benefit of recipient, त्याला आपण ड्रग म्हणतो. तर ही डेफिनेशन थोडी पाठ करायला तुम्हाला डिफिकल्ट आहे, पण 2-3 वेळा जर पाठ केली तर होऊ शकते. वायवा मध्ये कोणतीही डेफिनेशन सांगितली तरी चालू शकते आणि जनरली हे प्रश्न व्हायवा पॉइंट ऑफ व्ह्यू विचारले जातात.
ठीक आहे. तुम्हाला CCMP मध्ये एक लॉंग क्वेश्चन 6.5 किंवा 7 मार्कचा असेल. ओके. 7 साडेसात मार्काचा आहे बहुतेक. शॉर्ट नोट असतात 4 मार्काच्या, आणि काही क्वेश्चन 2 मार्काचे असतात. 2 मार्काचे 5 क्वेश्चन असतात. तर त्यामध्ये तुम्हाला असे डेफिनेशन वगैरे जर विचारलं तर तुम्हाला ते आलं पाहिजे. वायवामध्ये काही डॉक्टर्स तुम्हाला हे क्वेश्चन विचारू शकतात, डेफिनेशन किंवा बेसिक गोष्टी काय आहेत. ओके. तर ड्रगचे ज्या दोन्ही डेफिनेशन आहे ते आपण पाहिलेले आहे. तर ड्रग हा एखादा सबस्टन्स असतो किंवा प्रॉडक्ट असतो, तो आपण यूज करण्याचं किंवा आपलं तो आपण यूज करतो किंवा आपलं इंटेन्शन असतं यूज करण्याचं. जे फिजिओलॉजिकल सिस्टीम आहे किंवा पॅथॉलॉजिकल स्टेट्स आहेत, ते मॉडिफाय करायच्या किंवा एक्सप्लोर करायच्या फॉर द बेनिफिट ऑफ रेसिपियंट. तर डेफिनेशन मी ड्रगची डिस्कस केलेली आहे. व्हॉट इज फार्मेकोलॉजी डिस्कस केलेलं आहे. ओके. ओके. इट इज द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ द ड्रग. हे सोपी डेफिनेशन आहे. मोर सायंटिफिक डेफिनेशन, इट इज द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ द ड्रग अँड देअर इंटरॅक्शन्स विथ लिव्हिंग सिस्टीम. म्हणजे फार्मेकोलॉजीमध्ये आपण ड्रगचा स्टडी करणार आहोत आणि त्याच्या लिव्हिंग सिस्टीम बरोबर काय इंटरॅक्शन होईल. म्हणजे ड्रग दिल्यानंतर ड्रग बॉडीवर काय इफेक्ट दाखवणार आहे किंवा आपली बॉडी त्या ड्रगवर काय इफेक्ट दाखवणार आहे. ओके. तर आपण दोन डेफिनेशन ऑलरेडी ऑफलाईन लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. फार्मेकोडायनॅमिक आणि फार्मेकोकायनेटिक. व्हॉट इज फार्मेकोडायनॅमिक आपण डिस्कस केलेलं आहे. कोणी सांगू शकतं व्हॉट इज फार्मेकोडायनॅमिक? फार्मेकोडायनॅमिक मध्ये काय असतं, आपण कसला स्टडी काय करतो? Drug deals to the body. येस, व्हेरी गुड. व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी इज फार्मेकोडायनॅमिक. आणि आपण पाहिलं होतं डायनॅमिक मध्ये डी येतं म्हणून व्हॉट ड्रग डज टू द बॉडी, ते फार्मेकोडायनॅमिक आहे. आणि फार्मेकोकायनेटिक म्हणजे व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग. तर फार्मेकोडायनॅमिक्स मध्ये व्हॉट द ड्रग्स डज टू द बॉडी, त्यामध्ये हाऊ ड्रग ऍक्ट्स अँड ड्यू टू दॅट ऍक्शन व्हॉट टाइप ऑफ फार्मेकोलॉजिकल इफेक्ट्स ऑकर ऑन डिफरंट सिस्टीम दॅट वी स्टडी. अँड फार्मेकोकायनेटिक्स म्हणजे व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग, म्हणजे हे इंटरॅक्शन दोन्ही साईडने असणार आहे. बरोबर आहे. ड्रग बॉडीवर ऍक्ट होऊ शकतो, बॉडी ड्रगवर ऍक्ट होऊ शकते. तर व्हॉट बॉडी डज टू द ड्रग इज फार्मेकोकायनेटिक. ओके. तर ते डिटेलमध्ये आपण नंतर त्याचे 3-3, 4-4 लेक्चर आहे फार्मेकोडायनेमिक कायनेटिकचे, ते आपण पाहणार आहे. तर फार्मेकोकायनेटिक मध्ये आपण व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग हे पाहतो. त्यामध्ये एडीएमई स्टडी आपण ड्रगचा रिलेटेड पाहतो. ड्रग कसं ऍब्सॉर्ब होतं, डिस्ट्रीब्यूट होतं, मेटाबोलाइज होतं आणि एक्सक्रीट होतं. म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं व्हॉट इज एडीएमई स्टडी, इट इज नथिंग बट द फार्मेकोकायनेटिक्स ऑफ द ड्रग. एडीएमई म्हणजे ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन. ह्या 4 गोष्टी आपण फार्मेकोकायनेटिक मध्ये ड्रगच्या पाहतो. तर फार्मेकोडायनेमिक मध्ये मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि फार्मेकोलॉजिकल इफेक्ट, आणि फार्मेकोकायनेटिक मध्ये ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन ह्या गोष्टी आपण पाहतो. तर व्हॉट इज फार्मेकोलॉजी? इट इज द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ द ड्रग्स अँड देअर इंटरॅक्शन विथ द लिव्हिंग सिस्टीम. आता नेक्स्ट मी जे डिस्कस करणार आहे ते लक्षात ठेवलं तर ठीक, नाही राहिलं तरी चालेल. फार्मेकोलॉजी हे 2 वर्ड पासून डिराईव्ह केलेलं आहे. एक आहे फार्मॅकॉन, हा ग्रीक वर्ड आहे, त्याचा मिनिंग आहे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल, आणि लॉगस त्याचा मिनिंग आहे डिस्कोर्स. ओके. तर ग्रीक वर्ड पासून फार्मॅकोलॉजी वर्ड आलेला आहे. ओके. आणि ड्रग जो आहे तो फ्रेंच वर्ड पासून डिराईव्ह केलेला वर्ड आहे, ड्रोग्यू. तर ते एक एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. तर फार्मेकॉलॉजीमध्ये आपण ड्रगचं ऑल ऍस्पेक्ट्स रिलेटेड विथ ड्रग स्टडी करणार आहोत. त्यामध्ये तो ड्रगचा सोर्स काय आहे, ते ड्रगचं फार्मेकोडायनेमिक काय आहे, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, फार्मेकोलॉजिकल इफेक्ट वेगवेगळ्या सिस्टीमवर काय होतात, फार्मेकोकायनेटिक प्रॉपर्टी, ड्रग ऍब्सॉर्ब कसा होतो, डिस्ट्रीब्यूट कसा होतो, मेटाबॉलिझ कसा होतो, एक्सक्रीट कसा होतो, ड्रगचे ऍडव्हर्स इफेक्ट काय, ड्रगचे युजेस काय, ड्रगचे काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत का, काही प्रिकॉशन्स आपण घेतले पाहिजे का, कोणत्या पेशंटमध्ये ते अवॉइड केले पाहिजे, त्यांचे इंटरॅक्शन्स काय आहेत, 2 ड्रग जर एकत्र दिले तर काही एक दुसऱ्याचे इफेक्ट कमी जास्त करू शकतात का. तर ऑल ऍस्पेक्ट रिलेटेड विथ ड्रग्स वी आर गोइंग टू स्टडी इन फार्मेकोलॉजी. ओके. आता आपण ऍक्च्युअल आजच्या टॉपिक कडे येऊया. रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, CCMP एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू.
यावर काय क्वेश्चन येऊ शकतो, तर यावर 2 मार्कचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. एखाद्या रूटचा ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला विचारले जातील, किंवा त्या रूटने कोणते ड्रग त्याच्यात ऍडिशनल पॉईंट दिले जातात. तर प्रत्येक रूटचं तुम्हाला ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस करायचे आहे, आणि कोणता ड्रग त्या रूटने करायचं, इतके सिंपल याच्यामध्ये हा टॉपिक तयार करायचा आहे. लॉंग क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू रेअर चान्स आहे एवढा सोपा क्वेश्चन लॉंग क्वेश्चनला विचारणार नाही. ठीक आहे. ज्यावेळेस आम्ही सेकंड इयरला होतो त्यावेळेस रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन हा फेमस क्वेश्चन राहायचा, की चला रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनवर लॉंग क्वेश्चन येऊ शकतो. मग त्यामध्ये त्यामध्ये पण काय, 2च्या ऐवजी आता 2 मार्कला एखादा रूट विचारतील. जर 7.5 मार्कचा लॉंग क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त रूटचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज विचारले जातील. तर तुम्हाला रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये वेगवेगळे रूट्स कोणते आहेत ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनसाठी, त्या रूट्सचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण ते आता 1 बाय 1 पाहणार आहोत. आणि तुम्ही आता क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये वेगवेगळे रूट्सचे ड्रग देतात, त्यामुळे ऑलरेडी तुम्हाला रूट्सची नावं माहीत आहेत, बरोबर आहे. तर त्यामध्ये बेसिक गोष्टी क्लिअर आहे तुमच्या. फक्त आता काही ऍडिशनल पॉईंट त्यात आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हॉट आर द रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, त्याची डेफिनेशन अशी आहे. रूट्स ऑफ द ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आर द मीडियम थ्रू विच ड्रग इज ऍडमिनिस्टर्ड इन द बॉडी टू शो इट्स फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स अँड ऑर फॉर द डायग्नोसिस. म्हणजे रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन काय आहे, ते रूट्स काय आहे, की हे मीडियम आहे त्याच्या थ्रू आपण ड्रग ऍडमिनिस्टर करतो, एक वे आहे त्याच्या थ्रू ड्रग ऍडमिनिस्टर करतो बॉडीमध्ये. ते फार्मेकोलॉजिकल ऍक्शन ड्रगने सांगण्यासाठी, किंवा एखाद्या डायग्नोसिस पॉईंट ऑफ व्ह्यू आपण एखादा ड्रग ऍडमिनिस्टर करतो. तर मीडियम थ्रू विच ड्रग ऍडमिनिस्टर त्याला आपण रूट्स म्हणतो. आणि वेगवेगळे रूट्स तुम्हाला माहित आहेत. तर कोणते रूट्स कॉमनली डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज होतात? कॉमनेस्ट रूट कोणता आहे? ओरल रूट आहे. इंट्रामस्क्युलर, सबक्युटेनियस, ओके. IV, IV. इनहेलेशन, इनहेलेशन. ओके. subcute, रेक्टल, रेक्टल. ओके. रेक्टल रूट एवढा कॉमनली यूज होत नाही. रेक्टल रेअरली यूज होतो. फार कमी ड्रग आपण त्या रूटने देतो. ओके. ओरल, ओरल. ओके. अजून अजून काही रूट्स तुम्हाला माहित आहेत का, जे आपण स्किन किंवा म्युकस मेम्ब्रेनवर ड्रग अप्लाय करतो? subcute, Subcute. External subcute application. आणि हा ऑइंटमेंट. एड्रिनल, ओके. Ointment. ऑइंटमेंट. External ऑइंटमेंट आपण यूज करतो, तर तो डोसेज फॉर्म असतो. ऑइंटमेंट Local म्हणजे topical. येस, लोकल रूट, लोकल वर्ड पाहिजे होता मला. आणि जे हम्म. स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनवर अप्लाय करतात, किंवा डोळ्यात देतो टाकतो आपण, कानात आपण ड्रग देतो लोकल ऍक्शन प्रोड्यूस करायला, तर त्याला कोणता रूट म्हणतात? लोकल मध्ये काय म्हणतात त्याला? त्याला आपण टॉपिकल topical. टॉपिकल रूट्स. मग आता त्याच्या Yes. प्रत्येकाचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज तुम्हाला डिस्कस करायचे आहेत. आणि कोणत्या कंडिशन मध्ये कोणता रूट यूज केला जातो, ते पेशंट रिलेटेड फॅक्टर असतात आणि ड्रग रिलेटेड फॅक्टर, त्याच्यावर पर्टिक्युलर कंडिशन मध्ये चॉईस ऑफ द रूट डिपेंड्स असतात. म्हणजे एखादा ड्रग जो आहे तो एकापेक्षा जास्त रूटनी यूज केला जातो, बरोबर आहे. एखादा ड्रग एकापेक्षा जास्त रूटनी यूज केला जातो. तर मग कोणत्या कंडिशन मध्ये कोणत्या रूटनी तो ड्रग द्यायचा, ते पेशंटची कंडिशन काय आहे त्याच्यावर डिपेंड असतं. ड्रगचे प्रॉपर्टीज काय त्यावर डिपेंड असतं, बरोबर आहे. एखादा ड्रग असा असतो की तो ओरली देतात, इंट्रामस्क्युलरली देतात, IV देतात, बरोबर आहे. आपण पेशंटला कोणत्या पर्पजसाठी तो ड्रग देणार आहोत, ठीक आहे, ते फार महत्वाचं आहे. ओके. सो मोस्ट ड्रग्स कॅन बी ऍडमिनिस्टर्ड बाय व्हरायटी ऑफ रूट, आणि the choice of appropriate route in a given condition depends both on drug related factor as well as patient related factor. तर मी ते काही फॅक्टर डिस्कस करणार आहे, ते एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले जाणार नाही, पण तुम्हाला माहित पाहिजे की कोणकोणते फॅक्टर आहे. आणि त्याच्यात आपण काही नवीन टर्मिनॉलॉजी शिकणार आहे, की ज्याने तुम्हाला ती टर्मिनॉलॉजीचा अर्थ समजायला मदत होईल. ती टर्मिनॉलॉजी परत आली तर ते क्लिअर होईल. तर विच फॅक्टर्स डिसाइड द रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. पहिला फॅक्टर आहे ड्रग रिलेटेड फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द ड्रग. ड्रग कोणत्या फॉर्म मध्ये, सॉलिड, लिक्विड, गॅस, बरोबर आहे. जर तुम्हाला IV द्यायचा असेल तर ड्रग सोल्युबल फॉर्म मध्येच लागतं, बरोबर आहे. समजा आता अँटीबायोटिक्स आहेत, काही पावडर फॉर्म मध्ये असतात, त्याला आपल्याला पहिले विथ डिस्टिल वॉटर आपल्याला, किंवा जे डायल्युएंट देतात त्याच्यात
डिझॉल्व्ह करून आपल्याला सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि मग द्यावं लागतं. तर ड्रग कोणत्या फॉर्म मध्ये, सॉलिड, लिक्विड, गॅसेस फॉर्म मध्ये असेल तर आपण इनहेलेशनल रूटने यूज करतो. त्याचप्रमाणे ड्रगची सोल्युबिलिटी कशी आहे, जर सस्पेन्शन फॉर्म असेल तर आपण जनरली आयव्ही रूट नाही देत, बरोबर आहे, एम्बोलिझमचे चान्सेस असतात. स्टॅबिलिटी कशी आहे ड्रगची, पीएच कसा आहे, ड्रग इरिटंट आहे का नाही, बरोबर आहे. इरिटंट ड्रग जनरली सबक्युटेनस रूटने देत नाही, बरोबर आहे. हायली इरिटंट ड्रग आपण आयव्ही रूटने प्रेफर करतो. म्हणजे या ड्रगच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीवर रूट डिसाईड केला जातो. त्याचप्रमाणे डिझायर्ड ऍक्शन आपल्याला कुठं पाहिजे, साईट ऑफ डिझायर्ड ऍक्शन. तुम्हाला एखादी लोकलाइज ऍक्शन पाहिजे आणि ती साईट अप्रोचेबल असेल तर तिथं आपण लोकल रूट यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या जॉईंटचं इन्फ्लामेशन झालेलं आहे, आर्थरायटिस आहे पेशंटला, ठीक आहे, तर आर्थरायटिसच्या पेशंटला आपण लोकल रूट देऊ शकतो, लोकल ड्रग देऊ शकतो का लोकली, तर देऊ शकतो. म्हणजे इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन. एक मिनिट, मायक्रोफोन कोणाच तरी चालू आहे त्याच्यामुळे ते डबल आवाज हे होत आहे. मायक्रोफोन म्यूट ठेवा तुमचा. तर जे साईट ला आपल्याला लोकल इफेक्ट पाहिजे आणि ती साईट अप्रोचेबल आहे त्यावेळेस आपण लोकल रूट यूज करू शकतो. समजा आर्थरायटिसला आपल्याला जॉईंट मध्ये इंजेक्शन द्यायचं आहे तर आपण इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन देऊ शकतो, हायड्रोकॉर्टिसॉन आपण देतो, बरोबर आहे. तर साईट लोकल ऍक्शन पाहिजे आपल्याला, साईट अप्रोचेबल आहे तर तिथं आपण लोकल रूट यूज करतो. पण आपल्याला जनरलाइज ऍक्शन पाहिजे पूर्ण बॉडीत तर तिथं आपल्याला सिस्टेमिक रूट यूज करावं लागेल. ओके. काही वेळेस काय असतं की आपल्याला लोकल ऍक्शन पाहिजे असते पण ती साईट अप्रोचेबल नसते. समजा मिनिंजायटिस आहे पेशंटला, आपल्याला ब्रेनमध्येच ऍक्शन पाहिजे बाकी कुठं नकोय, पण आपण लोकली ब्रेनमध्ये डायरेक्ट ड्रग देऊ शकत नाही. त्यावेळेस आपल्याला सिस्टमॅटिक रूट यूज करावं लागतं. म्हणजे आपल्याला जेव्हा जनरलाइज ऍक्शन पाहिजे, ज्यावेळेस साईट अप्रोचेबल नाही, अशा वेळेस आपल्याला सिस्टेमिक रूट यूज करावा लागतो. आपल्याला लोकल ऍक्शन पाहिजे, लोकल ऍक्शन जिथं पाहिजे ती साईट अप्रोचेबल आहे तर तिथं आपण लोकल रूट यूज करतो. तर आपल्याला ऍक्शन्स कुठं पाहिजे त्याच्यावरही चॉईस ऑफ रूट डिसाईड होतो. त्यानंतर रेट अँड एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ ए ड्रग फ्रॉम डिफरंट रूट. तर याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात, आपलं ऑफलाईन लेक्चर मध्ये झालंय, रेट आणि एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय. Bioavailability. Bioavailability. व्हेरी गुड. बायो अवेलेबिलिटी म्हणजे डिफरंट रूटची बायोबिलिटी ही डिफरंट असते, बरोबर आहे. म्हणजे रेट अँड एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन डिफरंट रूटचं डिफरंट असतं, बरोबर आहे. त्याच्यामुळं आपण कोणता रूटने ड्रग द्यायचं त्याच्यानुसार डिसाईड करू शकतो. आणि समजा काही ड्रग आहे त्यांची ओरली बायोबिलिटी कमी असते, बरोबर आहे. बायोबिलिटी म्हणजे काय आपण ते पाहिलेलं आहे ऑफलाईन लेक्चरला. इथं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो व्हॉट इज बायोअवेलेबिलिटी. की इट इज द अमाउंट ऑफ द ड्रग विच एंटर into the systemic circulation from a given dosage from in unchanged form. Okay, what is bioavailability? Bioavailability is the amount of the drug which enter into the systemic circulation in unchanged form from a given dosage form. दिलेल्या ड्रग पैकी किती ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये एंटर होतो त्याला बायोअवेलेबिलिटी म्हणतात, बरोबर आहे. ओके, ही सिंपल डेफिनेशन झाली. डिटेल डेफिनेशन बायोअवेलेबिलिटीची आपण नंतर पाहणार आहे. तर बायोअवेलेबिलिटीची सोपी डेफिनेशन अशी आहे की दिलेल्या अमाऊंट पैकी किती ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये एंटर होतो त्याला बायोअवेलेबिलिटी म्हणतात. इट इज द अमाऊंट ऑफ द ड्रग विच एंटर इन टू द सिस्टेमिक सर्क्युलेशन फ्रॉम ए गिवन डोसेज फ्रॉम इन अनचेंज फॉर्म. तर काही रूटची काही ड्रग जे आहेत काही रूटनी बायोअवेलेबिलिटी कमी असते. समजा आता ओरल रूट आहे, काही ड्रग ओरली दिले तर चांगले ऍब्सॉर्ब होत नाही. फॉर एक्झाम्पल GTN, ग्लिसरल ट्रायनायट्रेट. पण तेच ड्रग सबलिंगल रूटने दिलं तर चांगलं ऍब्सॉर्ब होतं. मग ऑनसेट ऑफ ऍक्शन क्विक ही सबलिंगल रूटने असणार आहे. म्हणून आपण GTN म्हणजेच नायट्रोग्लिसरीन टॅबलेट जी आहे, ओके, ती आपण सबलिंग्युअली प्रेफर करतो. ओरली बायोअवेलेबिलिटी कमी आहे त्यांची, बरोबर आहे, कारण त्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे. म्हणजे ओरली दिल्यानंतर GTN बायोअवेलेबिलिटी कमी का आहे, का ओरली दिल्यानंतर कमी अमाऊंट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाते ग्लिसरल ट्रायनायट्रेटची. त्याचं रिझन आहे की त्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम हाय आहे.
व्हॉट इज फर्स्ट पास मेटाबॉलिझम असं तुम्हाला कोणी विचारलं तर फर्स्ट पास मेटाबॉलिझम इज द मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग बिफोर इट्स एंट्री इंटू सिस्टेमिक सर्क्युलेशन. मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग बिफोर इट्स एंट्री इंटू सिस्टेमिक सर्क्युलेशन, त्याला आपण फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणतो. आणि फर्स्ट पास मेटाबॉलिझम इज अ प्रॉब्लेम ऑफ विच रूट. जनरली ह्या सर्व रूट्स मध्ये फर्स्ट पास मेटाबॉलिझम हा कोणत्या रूटचा प्रॉब्लेम आहे तर ओरल रूटचा. कारण ओरली ड्रग दिल्यानंतर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाण्याआधी ड्रग लिव्हर मध्ये जातं. ओरली जेव्हा ड्रग देतो तेव्हा स्टमक स्मॉल इंटेस्टाईन मधून पोर्टल सर्क्युलेशन मधून ड्रग लिव्हर मध्ये येतं, काही अमाऊंट मेटाबोलाइज होती आणि जी होत नाही मेटाबोलाइज ती सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाते. जर जास्त मेटाबोलाइज झाली तर इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल आणि ती सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाणार नाही, त्याचं म्हणजे गेली तरी त्याचं ऍक्शन नसणार आहे. तर ऍक्टिव्ह फॉर्म फार कमी जाईल सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये. म्हणून ज्या ज्या ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम हाय असतं त्याची ओरल बायबिलिटी कमी असते. The first pass metabolism means metabolism of the drug before its entry into the systemic circulation, and this is the problem for mainly for the oral route. Okay, ठीक है. Next, एक मिनिट, वर्क नाही हो राहिले है. इफेक्ट ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस अँड फर्स्ट पास मेटाबॉलिझम. ऑलरेडी मी फर्स्ट पास मेटाबॉलिझम डिस्कस केलेला आहे. काही ड्रग असे असतात की ते डायजेस्टिव्ह ज्यूसने डिस्ट्रॉय होतात, त्याच्यामुळे ते ओरली देऊ शकत नाही. काही ड्रग असे असतात की ते गॅस्ट्रिक ऍसिड जे आहे आपल्या स्टमक मधलं त्याने डिस्ट्रॉय होतात, त्यामुळे ओरली देणं डिफिकल्ट जातं. त्याला ओव्हरकम आपण करू शकतो. तर त्यासाठी काय महत्वाचं आहे, तुम्हाला व्हायवा मध्ये तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला एंट्रिक कोटेड टॅबलेट्स माहिती आहे? एंट्रिक कोटेड टॅबलेटचं एक्झाम्पल काही माहिती आहे तुम्हाला? एंट्रिक कोटेड टॅबलेट ओमिप्रेझोल माहिती आहे तुम्हाला? Yes, पॅन्टोप्रेझोल. sir. Doxycycline. Pentaprozone, domperidone, sir. हा, तर जे पण प्रोटॉन पंप इनिबिटर्स आहेत, ओके, हे सगळे प्रोटॉन पंप इनिबिटर्स आपण पेप्टिक अल्सर मध्ये यूज करतो, ऍसिडिटी साठी यूज करतो. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की हे सगळे प्रोटॉन पंप इनिबिटर ओमिप्रेझोल, रॅबिप्रेझोल, पॅन्टोप्रेझोल, दे आर ऍसिड लेबाईल. ऍसिड लेबाईल म्हणजे काय की ते ऍसिडने डिस्ट्रॉय होतात ऍसिड, आणि हा ऍसिड कुठं सिक्रेट होतो? स्टमक मध्ये, बरोबर आहे. तर हे जे प्रोटॉन पंप इन्हिबिटर आहे ते ऍसिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर डिस्ट्रॉय होता. त्यामुळे ऑल प्रोटॉन पंप इन्हिबिटर आर यूज बाय ओरल रूट इन एंटरिक कोटेड फॉर्म्युलेशन. त्याला एक कोटिंग असतं, त्याला आपण एंटरिक कोटिंग म्हणतो. अँड दॅट कोटिंग प्रिव्हेंट द कॉन्टॅक्ट ऑफ ऍसिड विथ ड्रग, अँड ड्यू टू दॅट डिस्ट्रक्शन किंवा ब्रेकडाऊन ऑफ द ड्रग इन द स्टमक विल नॉट ऑकर बाय ऍसिड. म्हणजेच एंट्रिक कोटेड टॅबलेट्स जे आहेत ते ड्रगला ऍसिड पासून प्रोटेक्ट करतात. ऍसिड त्या ड्रगला डिस्ट्रॉय करू शकत नाही, आणि मग ती एंट्रिक कोटेड टॅबलेट स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाते. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ती एंट्रिक कोटिंग डिझॉल्व होते अल्कलाईन पीएच मध्ये, आणि तिथून प्रोटॉन पंप इनिबिटर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब होतात. तर ओमिप्रेझोल, पॅन्टोप्रेझोल ऍब्सॉर्ब कुठून होतात असं तुम्हाला विचारलं तर त्याचा आन्सर स्मॉल इंटेस्टाईन आहे. तिथून ते ऍब्सॉर्ब होतात, सर्क्युलेशन मध्ये जातात, सर्क्युलेशन मधून ते मग त्या सर्क्युलेशन मधून ते परायटल सेल मध्ये येतात स्टमकच्या, आणि तिथले प्रोटॉन पंप इनिबिट करतात. म्हणजे ऍक्शन ही स्टमकशी रिलेटेड आहे, पण ऍब्सॉर्प्शन प्रोटॉन पंप इनिबिटर ड्रगचं स्मॉल इंटेस्टाईन मधून होतं. आणि आपल्याला असा क्वेश्चन आला की एंट्रिक कोटेड टॅबलेट आपण का यूज करतो, तर त्याचं आन्सर तुम्हाला आलं आता की एंट्रिक कोटेड टॅबलेट्स प्रोटेक्ट द ड्रग फ्रॉम ऍसिड. लक्षात आलं? सो ड्रग्स विच आर destroyed by gastric acid, such drugs if we want to use by oral route we can use in enteric coated formulation. लक्षात आलं तुमच्या हे एंट्रिक कोटेडचं? 2 मार्कला क्वेश्चन आला तर लक्षात आलं? Yes. हो सर. ओके. Rapidity with which response required.
येस, आपल्याला रुटीन ट्रीटमेंट पाहिजे का इमर्जन्सी मध्ये ड्रग द्यायचा आहे, इमर्जन्सी कंडिशन आहे, तर आपल्याला माहिती आहे इमर्जन्सी मध्ये बेस्ट रूट कोणता आहे, इमर्जन्सी मध्ये बेस्ट फास्ट ऍक्टिंग रूट कोणता आहे, IV sir. IV रूट देणार. पण रुटीन ट्रीटमेंट द्यायची, सपोज तुम्हाला आता हायपर टेन्शन साठी ट्रीटमेंट द्यायची आहे आणि लाईफ लॉंग ट्रीटमेंट द्यायची, रुटीन ट्रीटमेंट आहे, त्यावेळेस आपण कोणता रूट प्रेफर करणार, ओरल रूट. Orally. ठीक आहे. तर आपल्याला कसा रिस्पॉन्स पाहिजे त्याच्यावर सगळ्या गोष्टी. ॲक्युरेसी ऑफ द डोसेस रिक्वायर्ड, जर आपल्याला ॲक्युरेट डोस द्यायचा असेल तर आपण IV रूट यूज करू शकतो किंवा इनहेलेशनल. तर IV इज द बेस्ट रूट. जितकं आपण, कारण बायोअबिलिटी IV रूटची किती आहे माहिती आहे तुम्हाला, बायोअबिलिटी ऑफ IV रूट इज 100%. 100%. कारण ड्रग डायरेक्टली आपण वेसल मध्ये ऍडमिनिस्टर्ड करतोय, म्हणजे त्याला ऍब्सॉर्प्शनची गरजच नाहीये. जेवढं ड्रग आपण देऊ ते सगळं वेसल मध्ये एंटर होणार आहे. तर बायो अवेलेबिलिटी बाय IV रूट इज 100%. मग आपण ऍक्युरेट. ओके, तर ते एक MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पेशंटची कंडिशन कशी आहे, पेशंट अनकॉन्शियस असेल, पेशंटला वोमिटिंग असेल, डायरिया असेल, अशा पेशंट मध्ये जनरली आपण पॅरेंटल रूट प्रेफर करतो. ओके, सिस्टेमिक मधले म्हणजे इंजेक्शन आपण प्रेफर करतो, बरोबर आहे, कारण अनकॉन्शियस पेशंटला ओरली ड्रग देणं डिफिकल्ट आहे. तरी त्याच्यामध्ये एक वे असतो, समजा पेशंट अनकॉन्शियस आहे आणि ते ड्रग ओरल फॉर्म्युलेशन मध्येच अवेलेबल आहे, तर आपण ते नेझोगॅस्ट्रिक ट्यूबने देतो. म्हणजे पेशंटला नेझोगॅस्ट्रिक ट्यूब ऍड करतो आणि ड्रग डिझॉल्व करतो आणि मग त्याला देतो. ठीक आहे. कोणीतरी मायक्रोफोन कोणाच तरी ऑन होतो आणि मग त्याचा आवाज येतोय. ठीक आहे, लक्षात आलं. तर अनकॉन्शियस ओमेटिंग डायरिया असेल तर जनरल पॅरेंटली आपण ड्रग देतो, पण ओरली पण देऊ शकतो अनकॉन्शियस पेशंट मध्ये नेझोगॅस्ट्रिक ट्यूब मध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर आपण डिस्कस केलं होतं मिथिल अल्कोहोल पॉइझनिंग मध्ये आपण काय यूज करतो. ओके, तुम्ही ऑफलाईन लेक्चरला असताना त्यात आपण डिस्कस केलं होतं पहा, मिथिल अल्कोहोल पॉइझनिंगला आपण काय यूज करतो, तर इथिल अल्कोहोल यूज करतो, बरोबर आहे. आणि मग इथिल अल्कोहोल आपण कसं देतो, अनकॉन्शियस पेशंट असेल तर आपण नेझोगॅस्ट्रिक ट्यूब टाकतो आणि इथिल अल्कोहोल डायल्यूट करून देतो. तर अनकॉन्शियस पेशंटला ही ओरली ड्रग द्यायचा असेल तर आपण नेझोगॅस्ट्रिक ट्यूबच्या माध्यमातून देऊ शकतो. लक्षात आलं. आता हे जे रूट्स आहेत वेगवेगळे, त्याचं क्लासिफिकेशन आपण डिस्कस करणार आहोत. जनरली हे रूट जे आहेत सगळे ते दोन ग्रुपमध्ये डिवाइड होतात. लोकल रूट्स मीन्स these are the routes through which local action is produced. Systemic routes means these are the routes through which generalized systemic action is produced. लोकल रूट्स मध्ये टॉपिकल रूट्स डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत आपण. त्याचप्रमाणे ज्या डीपर टिश्यू आहेत ते आपण अप्रोच करू शकतो विथ द हेल्प ऑफ निडल अँड सिरिंज. आणि इंट्रा आर्टेरियल रूट इज लोकल रूट. ओके, आता MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इंट्रा आर्टेरियल रूट इज लोकल रूट. इंट्रा आर्टेरियल रूट याचा अर्थ आहे की आपण आर्टरी मध्ये इंजेक्शन देतो. फार रेअरली यूज होतो हा रूट ड्यू टू क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये. आर्टरीज मध्ये डायरेक्टली इंजेक्शन देतो. ज्या आर्टरी मध्ये इंजेक्शन करतो तर ती आर्टरी ज्या अवयवाला सप्लाय करते तिथं ड्रग जाणार आहे, तर त्यामुळे लोकल इफेक्ट येतो. तर इंट्रा आर्टेरियल इज ए लोकल रूट. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. सिस्टेमिक रूट्स मध्ये असे रूट्स आहेत हे की ज्याने जनरलाइज इफेक्ट येतो, ज्याने पूर्ण बॉडीमध्ये इफेक्ट येतो, त्याला आपण सिस्टेमिक रूट म्हणतात. आणि त्यातले काही रूट एंट्रल सिस्टीमशी रिलेटेड आहे, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टची, आणि काही एंट्रल सिस्टीमशी रिलेटेड नाही. त्यामुळं जे एंट्रल सिस्टीमशी रिलेटेड आहे, जे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टशी रिलेटेड रूट आहे त्याला एंट्रल रूट असं म्हणतात, त्याला आपण एंट्रल रूट असं म्हणतो. आणि जे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टशी रिलेटेड नाहीये त्याला पॅरेंट्रल रूट असं म्हणतो. तो एंट्रल मीन्स रिलेटेड विथ गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट, एंट्रल. आणि पॅरेंट्रल मीन्स दे आर नॉट रिलेटेड विथ गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. सो इन एंट्रल वी हॅव ओरल रूट, सबलिंग्युअल रूट आणि रेक्टल रूट. हे तीन एंट्रल मध्ये येतात, ओरल, सबलिंग्युअल आणि रेक्टल. पॅरेंटल रूट मध्ये खूप सारे इंजेक्शन्स आहेत, टेक्निक्स, त्यामध्ये सबक्युटेनस, इंट्रामस्क्युलर, IV, इंट्राडर्मल हे महत्वाचे आहेत. त्यानंतर इनहेलेशनल रूट आहे. त्यानंतर इंट्रामिड्युलरी म्हणजे बोन मॅरो मध्ये इंजेक्शन आपण बोन मॅरो मध्ये देतो ते इंट्रामिड्युलरी त्यानंतर इंट्रापेरिटोनली
एक रूट आहे. पेरिटोनियम जे ऍब्डोमेनच्या वरती असतं त्याच्यात देतो. त्यानंतर नाका थ्रू ड्रग देऊन सिस्टेमिक इफेक्ट प्रोड्यूस करणारे ड्रग आहेत, त्याला ट्रान्सनेझल रूट असं म्हणतात. आणि ट्रान्सक्युटॅनस म्हणजे यामध्ये ड्रग आपण स्किनवर अप्लाय करतो विथ द हेल्प ऑफ ट्रान्सडर्मल पॅच. तुम्ही सर्वांनी ऐकले असेल ट्रान्सडर्मल पॅच. आणि त्यातून ड्रग ऍब्सॉर्ब होतं रक्तामध्ये आणि तिथून मग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये आल्यावर जनरलाइज इफेक्ट येतो. त्यामुळं ट्रान्सडर्मल पॅच आपण जे यूज करतो, ट्रान्सडर्मल रूटनी हे ड्रग दिले जातात. तर तो सिस्टेमिक रूट आहे. खूप जणांना जर वायवात क्वेश्चन विचारला की ट्रान्सडर्मल पॅच वी अप्लाइड ऑन द स्किन, इट इज ए लोकल रूट और सिस्टेमिक रूट, खूप जण ते लोकल म्हणून सांगतात. कारण असं वाटतं स्किनवर अप्लाय करताय तर लोकल रूट आहे तिथंच ऍक्शन होईल, तसं नाही. ट्रान्सडर्मल पॅच आपण स्किनवर अप्लाय केल्यानंतर ट्रान्सडर्मल रूटनी ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये येतं, तिथून पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन जनरलाइज इफेक्ट येतो. ओके, तर ट्रान्सडर्मल रूट इज ए सिस्टेमिक रूट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. तुम्ही ट्रान्सडर्मल पॅच ऐकले असतील किंवा ते यूज केलेले असतील. ट्रान्सडर्मल पॅचने कोणते ड्रग देत आहे. ओके, यूज केलंय ट्रान्सडर्मल पॅच पेशंट मध्ये? ट्रान्सडर्मल कोणता? डायक्लो, बरोबर. डायक्लोपॅच. जास्त करून ते एनसेड डायक्लोफेनेक यूज केला आहे. ओके, ट्रान्सडर्मल पॅच फेंटेनिलचा आहे. ट्रान्सडर्मल पॅच हायोसिनचा इंडियात अवेलेबल नाहीये. हायोसिन आहे तर खूप सारे निकोटिनचे ट्रान्सडर्मल पॅच अवेलेबल आहेत. तर डायक्लोचा खूप जणांनी यूज केलाय. तर ट्रान्सडर्मल रूट हे लोकल रूट आहे का सिस्टेमिक रूट आहे असा क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर काय आहे? सिस्टमिक. सिस्टेमिक. सिस्टेमिक. क्लिअर? म्हणजे एमसीक्यू आपले क्लिअर हळूहळू याच्यातून होतील. ठीक आहे. ओके, चालू आहे. आपण आता लोकल रूट्स पाहूया. लोकल रूट्स म्हणजे काय हे तुम्हाला समजलेलं आहे. दीज आर द रूट्स वी यूज टू प्रोड्यूस लोकलाइज ऍक्शन. मग आपण लोकलाइज लिजन असेल आणि ती साईट अप्रोचेबल असेल तर आपण यूज करू शकतो. ती साईट अप्रोचेबल नसेल तर आपल्याला ते यूज करता येत नाही. म्हणजे जॉईंट मध्ये आपण इंजेक्शन देऊ शकतो, ब्रेन मध्ये नाही देऊ शकत. तर लोकलाइज लिजन विथ अप्रोचेबल साईटला लोकल रूट यूज करतात. ऍडव्हान्टेजेस काय त्याचे? एक तर बेटर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग विल अचीव ॲट साइट ऑफ ऍक्शन, लेस ऑनसेट ऑफ ऍक्शन विल बी क्विक, लेस क्वांटिटी ऑफ ड्रग रिक्वायर्ड आणि सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कमी असतील आणि पेशंटसाठी कन्व्हिनियंट आहे. पेशंटचं कॉम्प्लायन्स चांगलं असतं लोकल रूट आपण यूज केले तर, बरोबर आहे. तर हे झाले ऍडव्हान्टेजेस लोकल रूटचे. एक तर जिथं आपण ड्रग देतोय तिथं चांगलं कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं अचीव होतं, ऑनसेट ऑफ ऍक्शन फास्ट असते, लेस क्वांटिटी ड्रग लागतं आणि सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट जनरली कमी असतात किंवा ऍबसेंट असतात आणि पेशंटसाठी कन्व्हिनियंट आहे. लोकल रूटचे डिसएडव्हान्टेज काय? लोकल रूटचे डिसएडव्हान्टेज काय? तर लोकली जेव्हा आपण ड्रग देतो तर कधी कधी इरिटेशन होऊ शकतो. समजा डोळ्यात ड्रग दिलं, इरिटेशन होईल, इचिंग होईल, काहीतरी चावल्यासारखं वाटतं. तर लोकल इरिटेशन इज वन ऑफ द ड्रॉबॅक ऑफ लोकल रूट. ऍटलीस्ट ते तुम्हाला लक्षात ठेवायला इझी. दुसरा ड्रॉबॅक, इट इज नॉट ऑलवेज पॉसिबल टू गिव्ह ड्रग लोकली. जर साईट अप्रोचेबल नसेल तर आपण देऊ शकत नाही. आणि रेअरली, ऍडव्हान्टेज मध्ये आपण पाहिलंय सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट लेस असतं किंवा ऍबसेंट असतात. रेअरली काही पेशंट मध्ये जर ड्रग लिपिड सोल्युबल असेल, ते जरी लोकली दिलं तर तिथून ते सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाऊ शकतं. तर मग सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट रेअरली येऊ शकतात. पण ऍडव्हान्टेज मेजॉरिटी ड्रग सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट लोकल रूटने करत नाही, कारण आपण लिपिड इन्सोल्युबल ड्रग प्रेफर करतो लोकल रूट साठी. ओके, तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट लेस असतं किंवा ऍबसेंट असतात. ठीक आहे, मग त्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. ऍडव्हान्टेज मध्ये सांगितलंय सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कमी आहे आणि डिसएडव्हान्टेज मध्ये सांगताय की कधी कधी सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात. तर 100 पैकी 99 लोकांमध्ये होणारच नाही. 100 काय 10,000 मध्ये एखाद्या लोकाला होईल, बाकीच्या लोकांना होणार नाही. म्हणजे सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट ऍबसेंट असतात. हे तुम्हाला ऍडव्हान्टेज मध्ये जे लक्षात ठेवलंय ते मेन त्याचं हे आहे. रेअरली ड्रग जर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये तिथून एंटर झाला तर रेअरली सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट होतात. तर मेन ड्रॉबॅक लोकल इरिटेशन आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता 3 प्रकारचे लोकल रूट आहेत, टॉपिकल, डीपर टिश्यू आणि इंट्रा आर्टेरियल. आता टॉपिकल मध्ये खूप सारे एक्झाम्पल आहे, ते आपण डिस्कस करणार आहोत.
टॉपिकल रूट म्हणजे काय ते आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याचे एक्झाम्पल पाहणार आहोत. आणि तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये खूप सारे ड्रग टॉपिकली यूज करतात. तर तुम्हाला जर विचारलं व्हॉट आर टॉपिकल रूट्स, तर ते तुम्हाला डेफिनेशनच्या माध्यमातून लिहिता आलं पाहिजे. दीज आर द ड्रग्स वी अप्लाय टू द सरफेस फॉर लोकलाइज ऍक्शन. सर हे ड्रग आपण लोकलाइज ऍक्शन साठी सरफेसला अप्लाय करतो, मेनली स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. सो ऍप्लिकेशन ऑफ द ड्रग टू द स्किन or mucous membrane to produce localized action, that is a topical route. मग स्किनवर अप्लाय असतील, म्युकोजा असेल त्याच्यावर अप्लाय करतो, तर त्यांनी जर लोकल ऍक्शन येत असेल तर त्याला आपण टॉपिकल रूट असं म्हणतात. तर ऍप्लिकेशन ऑफ द ड्रग टू द सरफेस, सरफेस म्हणजे काय, स्किनचा सरफेस किंवा म्युकस मेम्ब्रेन, ओरल कॅव्हिटी मधला म्युकस मेम्ब्रेन आहे किंवा बाकीचे आपल्या शरीरातले म्युकस मेम्ब्रेन, तर तिथं ड्रग अप्लाय केला आणि लोकल ऍक्शन आली तर त्याला आपण टॉपिकल रूट म्हणतो. तर ऍप्लिकेशन ऑफ द ड्रग टू द सरफेस इन ब्रॅकेट skin and mucous membrane for localized action is known as topical route. It is convenient and encouraging to the patient. एक्झाम्पल्स काय टॉपिकल रूटचे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काय एक्झाम्पल आहे टॉपिकल रूटचे? तुम्ही आता सांगितलं मला, ऑइंटमेंट, क्रीम, Ointment. लोशन, पावडर, हे डोसेज फॉर्म आहे. वी अप्लाइड ऑन द स्किन टू प्रोड्यूस लोकलाइज ऍक्शन. ओके, तर ऑइंटमेंट, जेल, पावडर, क्रीम, लोशन, पेस्ट हे डोसेज फॉर्म आहे. डोसेज फॉर्म म्हणजे ह्या फॉर्म मध्ये ड्रग अवेलेबल आहे. आता ऑइंटमेंट म्हणजे काय, क्रीम म्हणजे काय, पावडर म्हणजे काय, हे फार्मसीमध्ये तुम्हाला जास्त महत्वाचं आहे. फार्मसीच्या स्टुडंटसाठी, तुमच्यासाठी नाही महत्वाचं. तुम्हाला फक्त हे डोसेज फॉर्म माहित पाहिजे आणि ते आपण लोकली अप्लाय करतो. सो दिस ड्रग इन द फॉर्म ऑफ ऑइंटमेंट, क्रीम, पावडर, लोशन वी अप्लाइड ऑन द स्किन टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन. फॉर एक्झाम्पल क्लोट्रिमॅझोल अँटीफंगल क्रीम आपण यूज करतो. डायक्लोफेनेक ऑइंटमेंट आहे, जेल आहे, स्प्रे आहे, तर आपण जॉईंट पेन साठी वापरतो, मसल पेन असेल त्यासाठी वापरतो, तर त्याला आपण टॉपिकल रूट म्हणतो. अजून काही टॉपिकल रूट तुम्हाला माहित आहे का? हे तर एक झाला, बरोबर आहे. ऍप्लिकेशन ऑफ द ड्रग ऑन द स्किन टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन. सो वी यूज ड्रग इन द फॉर्म ऑफ ऑइंटमेंट, क्रीम, पावडर, लोशन. तर स्किनशी रिलेटेड झालं. अजून काही तुम्हाला लोकल रूटचे एक्झाम्पल माहित आहेत का टॉपिकल रूटचे, हे सोडून? Lozenges. Lozenges, very good. Lozenges we use, gargles we use. So lozenges we use to produce local action in the mucosa of the throat. Okay. स्ट्रेप्सिल्स आपण घेतो ते लोजेंजेस आहे, बरोबर आहे. लोजेंजेस का यूज करतात की लोकल इरिटेशन कमी होऊन पेन कमी करण्यासाठी, तर त्यामध्ये आपण लोजेंजेस यूज करतो. ड्राय कफ असेल तर काही वेळेस आपण स्ट्रेप्सिल देतो, कारण त्याचं वन ऑफ द रिझन आहे की थ्रोटचं इरिटेशन झाल्यामुळं खोकला येतो, बरोबर आहे. त्याच्यात आपण स्ट्रेप्सिल्स, लोजेंजेस यूज करतो. ओके. त्यानंतर गार्गल्स आपण यूज करतो. ओके, तर दॅट वी यूज टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन इन द माउथ. ओके, तर ते पण लोकल रूट आहे. व्हेरी गुड. अजून काही आहे का? आय ड्रॉप, इयर ड्रॉप. व्हेरी गुड. आय ड्रॉप, इयर ड्रॉप, लक्षात, ते पण टॉपिकल आहे. व्हेरी गुड. तर दुसरं जे आता सांगितलं मॅडमनी, माउथ वॉश, लोजेंजेस, गार्गल, स्प्रे, दिस डोसेज फॉर्म, ते आता हे डोसेज फॉर्म आहे, हे आपण यूज करतो टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन ऑन द म्युकस मेम्ब्रेन ऑफ माउथ अँड थ्रोट. मग तुम्हाला क्लोरहेक्झिडिन माउथ वॉश माहिती आहे, अँटीसेप्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करतो. लोजेंजेस, स्ट्रेप्सिल, त्याच्यामध्ये काय आहे, 2,4 डायक्लोरोबेन्झिल अल्कोहोल अँड अमाइल मेटाक्रिसॉल हे असतं. पोव्हिडाईन आयोडाईन आपण तो स्प्रे यूज करतो सोअर थ्रोट साठी. ओके. बिटाडिन गार्गल्स, बरोबर आहे. बिटाडिन मध्ये काय आहे, तेच आहे. तर बिटाडिन गार्गल्स आपण ऍडवाइस करतो. तर हे लोकल ऍक्शन ऑन द म्युकस मेम्ब्रेन ऑफ माउथ आणि थ्रोट याच्यावर येण्यासाठी आपण जे ड्रग यूज करतो ते पण टॉपिकल इफेक्ट दाखवतात. त्यानंतर टॉपिकली आपण आय मध्ये ड्रग यूज करतो, ते आहे. तर त्यामध्ये कोणकोणते डोसेज फॉर्म वापरतात? सोल्युशन वापरू शकतो, ॲक्वियस, ऑइंटमेंट्स आहेत. ओके. ऑक्युसर्ट ऐकलंय तुम्ही? ऑक्युसर्ट, ऑक्युसर्ट ऑक्युसर्ट नाही म्हणजे एक ट्यूब लाईक ड्रग इज फिल इन ट्यूब लाईक, ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं.
तर बेसिकली एक पर्टिक्युलर मटेरियलचं ते बनवलेलं असतं. ड्रग त्यात फिल असतं आणि त्यात ट्यूब लाईक मटेरियल मध्ये ते ड्रग फिलअप झालेलं असतं आणि ती ट्यूब आपण डोळ्यामध्ये टाकतो किंवा ठेवतो ते आणि तिथून ड्रग स्लोली रिलीज होतं. तर ऑक्सीसाठीचे स्पेशल डिव्हाइस आपण म्हणू शकतो किंवा स्पेशल डोसेज फॉर्म दॅट वी यूज टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन इन द आय. तर ते तुम्हाला नंतर ऑक्सिसड आपण एक्झाम्पल नंतर बघूया. फक्त ऑक्सिसड तुम्ही सर्च करा नेटवर, तुम्हाला ते येईल आणि त्यानंतर ग्रुपवर टाका ऑक्सिसड म्हणजे काय. ओके, जस्ट मिनिट हा, हे काहीतरी स्क्रीनवर डिस्प्ले झालंय, जात नाही ते. ठीक आहे. एक मिनिट. हम्म. ठीक आहे. ओके, पुढं पुढे आलो आपण. ओके, आय मध्ये त्याचप्रमाणे जसं आय सांगितलं तसं त्यांनी इयरचं पण सांगितलं, तो पण लोकल रूट आहे. तर आय मध्ये आपण जनरली कोणते कोणते ड्रग तुम्ही आय मध्ये युज करतात? काही ड्रगची नावं माहिती आहे तुम्हाला? कोणते आय ड्रॉप युज करतात? कोणता? Ciprofloxacin. ओके, सिप्रोफ्लोक्सासिन. कशासाठी यूज करतात? Gentamicin. ओके, सिप्रोफ्लोक्सासिन यूज करतात. व्हेरी गुड. कशासाठी यूज करतात? Bacterial infection. Bacterial. बॅक्टेरियल Bacteria. इन्फेक्शन. ओके ओके, सिप्रोफ्लोक्सासिन. अजून? Gentamicin. Acyclovir eye ointment. असायक्लोव्हिर. ओके, असायक्लोव्हिर कशासाठी यूज करतात? व्हेरी गुड, करेक्ट, Herpes infection of eye. व्हेरी गुड. म्हणजे व्हायरल अँटीव्हायरल ड्रग आहे. ओके, जेंटामायसिन Neosporin सांगितलं. ओके, Neosporin H. निओ. Neosporin H. ओके, त्यात काय कंटेंट आहे? Neomycin. निओमायसिन. निओमायसिन आणि एच म्हणजे हायड्रोकॉर्टिसोन. हायड्रोकॉर्टिसॉन. Hydrocortisone. ओके, हायड्रोकॉर्टिसॉन काय आहे? स्टेरॉइड. Steroid. स्टिरॉइड. व्हेरी गुड, ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे असायक्लोव्हिर आहे, सिप्रोफ्लोक्सासिन आहे, जेंटामायसिन तुम्ही सांगितलंय, Carboxymethyl cellulose. टॉपरामायसिन. ओके, कार्बॉक्झिमेथिल सेल्युलोज ड्राय आईज असेल, ल्युब्रिकंट. Dry. ओके ओके, कार्बॉक्झिमेथिल सेल्युलोज. व्हेरी गुड. जेंटामायसिन सांगितले. ओके ओके, Tobramycin. टोब्रा. ओके ओके, तर आहे गॅटिफ्लोक्सासिन एक आहे. तर ठीक आहे, तुम्हाला ते आय ड्रॉपचे नावं माहीत आहे. ठीक आहे. पायलोकार्पिन हा तुम्ही नसन यूज केलेला, तो ग्लाउकोमात यूज करतात. ऑक्सिसड किंवा ड्रॉप त्याचे अवेलेबल आहे. थर्ड फोर्थ चॉईस आहे ग्लाउकोमा. ग्लाउकोमा म्हणजे ज्याच्यामध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं आणि ऑप्टिक नर्व डॅमेज झाल्यामुळं ब्लाइंडनेस होतो, असा आजार. त्याला आपण मराठीमध्ये काचबिंदू असं म्हणतो, काचबिंदू. ठीक आहे, मोतीबिंदू म्हणजे कॅटॅरेक्ट आणि काचबिंदू म्हणजे ग्लाउकोमा. त्याचे ड्रग आपण नंतर पाहणार आहे. तर इन्फेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू यू नो मेनी ड्रग्स. व्हेरी गुड. आता काही नेझल ड्रॉप्स आपण यूज करतो टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन इन द आय. तर तुम्हाला काही सांगता येईल की नेझल ड्रॉप्स तुम्ही लोकल ऍक्शन प्रोड्यूस करण्यासाठी आय मध्ये देतात, दिले आहेत नेझल ड्रॉप्स? ऑक्झिमेटाझोलिन. व्हेरी गुड, ऑक्सिमेटाझोलिन, Xylomethadone. झायलोमेटाझोलिन. ओके, कशासाठी यूज करता? व्हेरी गुड, झायलोमेटाझोलिन, ऑक्सिमेटाझोलिन तुम्ही यूज करतात. Local decongestion. डिकंजेशन. लोकल डिकंजेशन. ओके Local decongestant. ओके, झायलोमेटाझोलिन, ऑट्रिव्हिन नेझल ड्रॉप. बरं, ठीक आहे. अजून कोणतं माहिती आहे तुम्हाला लोकली यूज करतात? नॉर्मल सलाईन. Normal saline. लहान मुलांमध्ये आपण यूज करतो. ओके, नंतर नॉर्मल. फ्लुटिकेनॉल. कोणता? फ्लुटिकेनॉल स्टिरॉइड बेस. फ्लुटिकॅसोन. फ्लुटिकॅसोन. Yes. ओके, ॲझिलॅस्टिन फ्लुटिकॅसोन कॉम्बिनेशन एक येतं पहा. ॲझिलॅस्टिन फ्लुटिकॅसोन नेझल स्प्रे येतो. अँटी हिस्टॅमिनिक प्लस स्टिरॉइड रायनायटिस मध्ये आपण यूज करतो. तर ते Yes. पण आपण लोकल, म्हणजे हे ड्रग आपण का देतो? लोकल ऍक्शन प्रोड्यूस करायला. बरोबर आहे, Yes. म्हणजे हे ड्रग दिल्याने ड्रग तिथंच राहतं आणि लोकल नोज मध्ये ऍक्शन येते, त्यावेळेस
हा जो रूट आहे नेझल रूट हा लोकल म्हणून कन्सिडर होतो. तर झायलोमेटाझोलिन आहे, ॲझिलास्टिन आहे, बरोबर आहे. आता मिडाझोलम डिवॉर्ड नेझल स्प्रे. मिडाझोलम यूज करतो कन्व्हर्जन मध्ये. कोणता मॅडाझोलम नेझल स्प्रे नेझल स्प्रे ऍज अँटी कन्व्हल्जंट म्हणून. ओके, मिडाझोलम मिडाझोलन. ओके, तर तेच सांगतो मी आता पुढचं की हे जे ड्रग आहे झायलोमेटाझोलिन, ॲझिलास्टिन, हे when we administer in the nose, these drugs produce local action. In that case, nasal route is local or topical. But there are some drugs when we administered in the eye, I administered in the nose. Okay, there are some drugs when we administered in the nose, drug from that nose enter into the systemic circulation and produce systemic effect. In that case, same nasal route is considered as systemic. म्हणजे आता हा लोकल रूट आहे, आपण म्हणलो झायलोमेटाझोलिन दिलं, ॲझिलास्टिन दिलं तर लोकल ऍक्शन येते, तेव्हा नेझल रूट हा लोकल आहे, टॉपिकल आहे. पण सेम नेझल रूट जेव्हा आता तुम्ही अँटी इपिलेप्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू कोणता ड्रग सांगितला कन्व्हर्जन साठी? मिडाझोलम. नेझल रूटने कोणता सांगितला आता देता अँटी कन्व्हर्जन साठी? मॅडाझोलम नेझल ड्रॉप. हा, तर तो दिल्यानंतर ऍक्शन कुठे येणार आहे? नोज मध्ये नाही येणार आहे, ब्रेन मध्ये येणार आहे. ब्रेन मध्ये. मग त्यावेळेस नेझल रूट कोणता असेल? सिस्टेमिक. त्यावेळेस नेझल रूट. त्यामुळे ट्रान्स नेझल मी सिस्टेमिक मध्ये पण मेन्शन केलाय पाहिजे. ट्रान्स नेझल कॅल्सिटोनिन हार्मोन आहे, कॅल्सिटोनिन जो आहे तो पण आपण नाकात देतो, तिथून सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातात. काही जीएनआरएच अनोलॉग्स आहे, गोनेडोट्रोपिन हार्मोन, ते पण आपण नोज मध्ये देतात. डिवॉर्ड नेझल स्प्रे. ठीक आहे. तुम्ही आन्सर दिल्यानंतर आहे ना मायक्रोफोन म्यूट करा, कारण तिथल्यानंतर जे डिस्कशन करतात ते पण इकडे ऐकू येत आहे. ठीक आहे. तर मायक्रोफोन आन्सर दिल्यानंतर म्यूट केला तर मग काय होतं की डिस्ट्रक्शन कमी होईल आपल्याला. आन्सर देण्यासाठी तुम्ही अनम्यूट करा, आन्सर दिलं परत म्यूट करा, ते तुम्हाला आता सवय लागली पाहिजे. ठीक आहे. तर नेझल रूट काही ठिकाणी लोकल आहे, काही ठिकाणी सिस्टेमिक आहे. तुम्हाला एक्झाम्पल पण माहित आहे, व्हेरी गुड. त्यानंतर आहे आय ड्रॉप्स, इयर ड्रॉप्स. इयर ड्रॉप्स आपण यूज करतो, समजा क्लोट्रिमेझोझोल आहे किंवा अँटीबायोटिक इयर ड्रॉप आहेत. काही लोकल अॅनास्थेटिक पण त्यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये अवेलेबल आहे, इयर पेन साठी आपण देतो, तर इयर ड्रॉप्स आपण यूज करतो, ते पण टॉपिकल आहे. आता when we use some drug orally and that drug remain in the stomach or small intestine or large intestine and produce localized action, in that case that route is topical. म्हणजे ओरल आपण सिस्टेमिक रूट मध्ये क्लासिफिकेशन मध्ये एंट्रल मध्ये डिस्कस केलेला आहे क्लासिफिकेशन मध्ये. पण काही ड्रग असे आहेत जे ओरली आपण यूज करतो पण ते सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब होत नाही, ते लोकलीच ऍक्ट होतात स्टमक मध्ये किंवा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये किंवा लार्ज इंटेस्टाईन मध्ये. त्यावेळेस ओरल रूट हा टॉपिकल म्हणून कन्सिडर होतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही सुक्राल्फेट ऐकलंय? येस सर. येस सर. त्यानंतर अँटॅसिड ऐकलेला आहे, नॉन सिस्टेमिक अँटॅसिड. ओके, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ओके, ते काय करतात की लोकल स्टमक मध्येच ऍक्ट होतात. ओके, आणि प्रोड्यूस लोकल ऍक्शन. त्यावेळेस ओरल रूट हा टॉपिकल म्हणून कन्सिडर होतो. लक्षात आलं? त्यानंतर निओमायसिन हा अमायनोग्लायकोसाइड आहे. जनरली अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक आपण पॅरेंटल रूटने देतो. तुम्हाला जेंटामायसिन माहिती आहे, अॅमिकॅसिन माहिती आहे, स्ट्रिप्टोमायसिन माहिती आहे, तर हे सगळे आपण पॅरेंटल रूटने देतो. पण निओमायसिन आपण ओरली देतो. तर त्यामागचा उद्देश काय आहे आपण डिस्कस केला होता ऑफलाईन लेक्चरमध्ये, आठवते तुम्हाला? निओमायसिनचा ओरली यूज कशासाठी यूज होतो? हेपॅटिक कोमा. व्हेरी गुड, हिपॅटिक कोमा. So neomycin we use in hepatic coma. How neomycin is effective in hepatic coma आपण डिस्कस केलं होतं. Neomycin when we use orally, it is not absorbed from the intestine. That drug enters into the large intestine, कारण absorb होत नाही. आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये निओमायसिन रिस्पॉन्सिबल फॉर डिस्ट्रक्शन ऑफ नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा विच इज ए सोर्स ऑफ अमोनिया प्रोडक्शन. नॉर्मली तिथे जे बॅक्टेरिया असतात इंटेस्टाईन मधले, ते बॅक्टेरिया अमोनिया प्रोड्यूस करतात आणि तो अमोनिया ब्लड मध्ये येतो आणि ब्लड मधला अमोनियाची लेवल वाढते, ब्रेन मध्ये जाऊ शकतं आणि कोमा
हिपॅटिक कोमा ऍग्रिवेट होऊ शकतो. तर आपल्याला हिपॅटिक कोमामध्ये अमोनियाची लेवल कमी करायची आणि एक सोर्स इंटेस्टाईन थ्रू आहे. तर ते बॅक्टेरियल फ्लोराला जर डिस्ट्रॉय केलं तर अमोनिया प्रोडक्शन कमी होणार इंटेस्टाईन मधलं आणि त्यामुळे ब्लड मधलं इनडायरेक्टली कमी होईल. तर neomycin we use to produce local action in the large intestine and neomycin responsible for destruction of normal bacterial flora. So ammonia production is decrease in intestine and due to that blood ammonia level is also decrease. म्हणजे neomycin इथं लोकल ऍक्शन प्रोड्यूस करतो आणि साइट ऑफ ऍक्शन काय इंटेस्टाईन. मग तुम्हाला विचारलं हाऊ निओमायसिन इज इफेक्टिव्ह इन हिपॅटिक कोमा 2 मार्कला, तर तुम्हाला लिहिता येईल ते. लक्षात आलं? ओके. Yes. त्यानंतर ब्रॉन्कियल अस्थमामध्ये आपण इनहेलेशनली ड्रग देतो. तुम्हाला सर्वांना हे ड्रग माहिती आहे. साल्बिटामॉल तुम्हाला माहिती आहे, बेक्लोमिथाझोन, बुडेसोनाइड, फ्लुटिकासोन हे ड्रग कॉमनली यूज होतात. सोडियम क्रोमोग्लायकेट एवढा कॉमनली यूज होत नाही, तो अस्थमामध्येच यूज होतो. त्याला मास सेल स्टॅबिलायझर असं म्हणतात सोडियम क्रोमोग्लायकेटला. तो पण अस्थमात यूज करतो आपण. तर इनहेलेशनल रूटने ते यूज होतात. तर त्यावेळेस ह्या ड्रगची ऍक्शन लोकली लंग्स मध्ये होते, त्यामुळं लोकल इफेक्ट येतो. त्यामुळं इथं इनहेलेशनल रूट हा अस्थमामध्ये आपण जेव्हा ड्रग देतो त्यावेळेस टॉपिकल म्हणून ऍक्ट होतो, लोकल म्हणून ऍक्ट होतं टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन ऑन द म्युकोजा ऑफ द ब्रॉन्कियल म्युकोजा. ओके. तर हे झालं ब्रॉन्कियल अस्थमा रिलेटेड आपण जे ड्रग यूज करतो टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन इन द ब्रॉन्काय बाय इनहेलेशनल रूट वी यूज. ओके. सेम इनहेलेशनल रूट आपण काही अदर ड्रग्स साठी वापरतो, जसं जनरल अॅनास्थेटिक एजंट जे आहेत ओटीत यूज करतात, ज्यामध्ये हॅलोथेन आहे, इथर आहे, नायट्रस ऑक्साईड आहे. ओके. हे जनरल अॅनास्थेटिक एजंट जेव्हा इनहेलेशनल रूटने आपण देतो त्यावेळेस ते अॅनास्थेटिक एजंट इनहेलेशनल रूटने ब्लड मध्ये येतात, ब्लड मधून ब्रेन मध्ये जातात आणि कॉन्शियसनेस लॉस करतात. त्यावेळेस इनहेलेशनल रूट काय म्हणून ऍक्ट होईल? सिस्टेमिक म्हणून. Systemic. सिस्टमिक. लक्षात आलं? म्हणजे इनहेलेशनल Yes. रूट हा टॉपिकल म्हणून पण ऍक्ट होऊ शकतो, सिस्टेमिक म्हणून पण ऍक्ट होऊ शकतो. डिपेंडिंग ऑन द ड्रग प्रॉपर्टी. ड्रग लोकलीच ऍक्ट झाले, ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब नाही झाले, तर त्यावेळेस तो लोकल रूट होईल, टॉपिकल रूट होईल. जसं अस्थमामध्ये आपण यूज करतो साल्बिटामॉल, बुक्लोमिथाझोन, बुडेसोनाइड, फ्लुटिकासोन, सोडियम क्रोमोग्लायकेट. आणि सेम इनहेलेशनल रूट जनरल अॅनास्थेटिक्स साठी यूज केला तो सिस्टेमिक म्हणून येतो. त्यामुळे सिस्टेमिक मध्ये पॅरेंटल मध्ये इनहेलेशनल रूट पण तुम्हाला मी क्लासिफिकेशन मध्ये दिलेला आहे आणि तो टॉपिकल मध्ये पण आलेला आहे, तर तिथं कन्फ्युज नाही झाले पाहिजे. ओके. त्यानंतर शेवटचे 2 टॉपिकल रूट आपण पाहणार आहे आणि 2 मार्कला तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं. व्हॉट इज सपोजिटरी अँड व्हॉट इज इनिमा. व्हॉट इज सपोजिटरी आणि व्हॉट इज इनिमा. So in suppository, we use solid dosage form to produce local action in the rectum or in the vagina or in the urethra. S for yes. In suppository, we use solid dosage form. Drug solid form मध्ये असतं to produce local action in the rectum, vagina or urethra. म्हणजे सपोजिटरी रूट आपण रेक्टम मध्ये पण ड्रग ऍडमिनिस्टर करू शकतो सॉलिड फॉर्म मध्ये, वजायना मध्ये पण किंवा युरेथ्रा मध्ये पण. लक्षात आलं? तर त्याला सपोजिटरी असं म्हणतात. तर जे वजायनल सपोजिटरी असतात त्याला पीसेरी असंही म्हणतात. ओके. आणि जे युरेथ्रल सपोजिटरी असतात त्याला बोगाय असंही म्हणतात. ते नावं लक्षात राहिले तर ठीक आहे, नाही राहिले तर इट्स ओके, डोंट वरी. फक्त तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज सपोजिटरी, सो सपोजिटरी is a solid dosage form we use to produce local action either in rectum, vagina or urethra. हे तुमचं आन्सर आलं पाहिजे. ओके. इनिमा. व्हॉट इज इनिमा? तर हे पण वर्ड तुम्हाला सर्वांना माहिती आहे. इनिमाटा इज ए प्लुरल फॉर्म ऑफ इनिमा. इनिमाचा प्लुरल फॉर्म येतो. तर इन इनिमा वी यूज ड्रग इन लिक्विड फॉर्म. यूज ऑफ ड्रग in liquid form to produce action in the rectum. Okay. To in in enema we administer the drug in liquid form in the rectum. एवढं लक्षात ठेवा. Enema can produce local action or systemic. We will discuss later on. त्याचे 2 टाईप आहे इनिमाचे, ते आपण डिस्कस करणार आहे. तर सपोजिटरी आणि इनिमा मध्ये फरक काय? सपोजिटरी मध्ये आपण सॉलिड डोसेज फॉर्म यूज करतो, ते रेक्टम मध्ये करू शकतो,
वजायनामध्ये ऍडमिनिस्टर करू शकतो किंवा युरेथ्रामध्ये. आणि इनिमामध्ये लिक्विड डोसेज फॉर्म वी यूज इन द रेक्टम. लक्षात आलं? तर सपोजिटरी आणि इनिमा मधला फरक तुमच्या लक्षात आला? ओके. तुम्हाला सपोजिटरीचे काही एक्झाम्पल माहित आहेत का? येस सर. काय काय? डायक्लोफिनेक सपोजिटरी, ग्लिसरीन सपोज. ग्लिसरीन ग्लिसरीन, कशासाठी यूज करता ग्लिसरीन सपोजिटरी? कॉन्स्टिपेशन, कॉन्स्टिपेशनसाठी. ओके ओके. पॅरासिटामॉल सपोजिटरी, पॅरासिटामॉल. ओके डायक्लोफेनेक सपोजिटरीज. ओके. क्लोट्रामाझोल, कॉट्रे, Misoprostol. प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन, येस प्रोजेस्ट्रॉन सपोजिटरी, ओके. Misoprostol. मिझ. ओके. प्रोस्टॅग्लॅंडिन. Candidate ओके suppository. ओके. तर वजायनल सपोजिटरी मध्ये पहा क्लोट्रिमॅझोल आहे, क्लोट्रिमॅझोल क्लिंडामायसिन कॉम्बिनेशन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे. रेक्टल सपोजिटरी मध्ये बिसाकोडिल, डल्कोलॅक्स. येस येस, ओरली पण अवेलेबल आहे आणि रेक्टल रूटनी पण तो अवेलेबल आहे. मिसालॅमाइन जो ड्रग आहे ना, तो इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज मध्ये यूज होतो. इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज ऑटोइम्युनो डिसऑर्डर आहे. काही लोकांमध्ये इंटेस्टाईन मध्ये अल्सर तयार होतात आणि ब्लिडिंग होतं. तर त्यामध्ये क्रॉन्स डिसीज आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे. तर त्यांना एकत्रित नाव दिलंय IBD, इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज. IBS वेगळा आहे, IBD वेगळा आहे. IBS काय आहे? इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये त्यांना पेशंटला ॲब्डोमिनल पेन असतं, काहींना कॉन्स्टिपेशन असतं, काहींना डायरिया असतं. तर तो IBS झाला. आणि IBD मध्ये इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज, ऑटोइम्युनो इन नेचर. तर IBD साठी मिसालॅमाइन यूज होतं. युरेथ्रल सपोजिटरी मध्ये अल्प्रोस्टॅडिल नावाचा ड्रग आहे, प्रोस्टॅग्लॅंडिन अॅनालॉग्स आहे, इम्पोर्टन्स साठी काही वेळेस यूज करतात, फार रेअरली यूज होतं युरेथ्रल सपोजिटरी. तर एक दोन नावं जरी माहित असले तर मोर दॅन इनफ आहे. आपल्याला डिटेल खूप सारे नावं माहित नाही, गरज नाही. आणि ऍक्च्युली तुम्हाला एक्झाम्पल्स खूप माहित असतील. तुम्ही रिसेंट जे मार्केटमध्ये प्रिपरेशन आहे ती तुम्हाला माहित असतात, नवीन मॉलिक्युल्स आलेले थ्रू MR. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी नवीन माहित असतील, ड्रग्ज रिलेटेड नवीन फॉर्म्युलेशन्स वगैरे. त्यामुळे एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही चांगल्या प्रकारे मेन्शन करू शकता. दोन प्रकारचे इनिमा असतात, इव्हॅक्युएंट इनिमा आणि रिटेन्शन इनिमा. इव्हॅक्युएंट इनिमा आणि रिटेन्शन इनिमा कुठं यूज होतं हे जर तुम्हाला कोणी विचारलं तर इव्हॅक्युएंट इनिमा जे आहे तर ते इव्हॅक्युएशन ऑफ द बॉवेल साठी वापरलं. म्हणजे जे पण इंटेस्टाईन मधलं कंटेंट आहे ते बाहेर फेकण्यासाठी इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल. आणि जनरली वॉर्म वॉटर किंवा सोप सोल्युशन, ग्लिसरीन आपण यूज करतो. तर अप्रॉक्सिमेटली 600 ml सोल्युशन ते आपण यूज करतो. आणि प्रिपरेशन ऑफ बॉवेल बिफोर ॲब्डोमिनल सर्जरी, प्रिपरेशन ऑफ बॉवेल बिफोर रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन किंवा बिफोर डिलिव्हरी पण आपण बॉवेल वॉश देतो. तर त्याला आपण इव्हॅक्युएंट इनिमा असं म्हणतो, फॉर इव्हॅक्युएशन ऑफ लार्ज बॉवेल. ठीक आहे. तर सर्जरीच्या आधी, रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन असेल ॲब्डोमेनच्या त्याच्या आधी किंवा डिलिव्हरीच्या वेळेस आपण ते यूज करतो. रिटेन्शन इनिमा म्हणजे काय? इथं फ्लुइड कंटेनिंग आपण ड्रग देतो, दॅट इज रिटेन इन द रेक्टम टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन और सिस्टेमिक ऍक्शन. म्हणजे रिटेन्शन इनिमा मध्ये जे ड्रग देणार आहे ते रेक्टम मध्ये रिटेन होतं, ते लेखतं तिथं लोकल ऍक्शन प्रोड्यूस करतं किंवा तिथून ते सिस्टेमिक सर्क्युलेशन मधून जाऊन सिस्टेमिक इफेक्ट पण प्रोड्यूस करतो. म्हणून रेक्टल रूट तुम्हाला टॉपिकल मध्ये पण आहे आणि रेक्टल रूट तुम्हाला सिस्टेमिक मध्ये एंट्रल मध्ये पण आहे. तर लोकल ऍक्शन कधी प्रोड्यूस करणारे ड्रग कोणते आहेत? तर स्टिरॉइड्स आपण यूज करतो अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये, तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर डायझेपाम आपण जे यूज करतो, फेब्राईल कन्व्हर्जन असेल, स्टॅटस इपिलेप्टिकस असेल, तर लहान मुलांमध्ये जर IV लाईन भेटली नाही त्यावेळेस आपण डायझेपाम रेक्टली यूज करतो, त्यावेळेस तो सिस्टेमिक रूट म्हणून कन्सिडर होतो. तर डायझेपाम इन स्टॅटस इपिलेप्टिकस, डायझेपाम इन केस ऑफ फेब्राईल कन्व्हर्जन्स, in that case we can use through rectal route if we are not getting IV line. ओके. तर त्यावेळेस त्याला आपण रिटेन्शन इनिमा असं म्हणतो. तर थोडक्यात इनिमाचे दोन टाईप तुम्हाला माहित पाहिजे, इव्हॅक्युएंट इनिमा, रिटेन्शन इनिमा. आता हे डिटेलमध्ये
खूप डिटेलमध्ये आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. याचा सारांश तुम्हाला थोडक्यात समजला आणि तोच लिहिला तुम्ही एक्झाम मध्ये तरी पण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही तो टॉपिकल रूट क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. आता जे टिपर टिश्यू आहे तिथं लोकल ऍक्शन प्रोड्यूस करायचे असेल तर सिरिंज आणि निडलच्या साह्याने आपण ते साईट अप्रोच करू शकतो. जसं इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन आहे, जॉईंट मध्ये इंजेक्शन आपण देतो. आर्थरायटिस मध्ये हायड्रोकॉर्टिसॉन ऍसिटेट इंजेक्शन जे स्टिरॉइड आहे ते जॉईंट मध्ये दिलं जातं. जर एकच जॉईंट इन्व्हॉल्व आहे तर त्यावेळेस आपण इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन प्रेफर करतो. त्यानंतर लिग्नोकेन, त्यालाच आपण लिडोकेन म्हणतो, तर अराउंड नर्व इन्फिल्ट्रेशन आपण करतो. तर ते डीपर टिश्यू आपण अचीव करू शकतो विथ द हेल्प ऑफ निडल अँड सिरिंज. रेट्रोबर्बल इंजेक्शन म्हणजे डोळ्याच्या पाठीमागं आपल्याला इंजेक्शन द्यायचं असेल तर आपण आयबॉल बिहाइंड द आयबॉल देण्यासाठी आपण डोळ्याच्या साईडने ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट ते इंजेक्शन देऊ शकतात टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन. त्याच्यात आपण हायड्रोकॉर्टिसॉन ऍसिटेड यूज करतो. तर हे सगळे डीपर टिश्यू आपण we can approach the deeper tissue with the help of needle and syringe, so local action will produce and systemic adverse effect will be less. त्यानंतर इंट्रा आर्टेरियल रूट, तर एक लक्षात घ्या इंट्राव्हेनस, सबक्युटॅनस, इंट्रामस्क्युलर हे सगळे सिस्टेमिक रूट आहे, पण इंट्रा आर्टेरियल रूट ओके इज ए लोकल रूट. ओके, आणि इंट्रा आर्टेरियल आणि इंट्रा आर्टिक्युलर यामध्ये फरक आहे. इंट्रा आर्टिक्युलर म्हणजे जॉईंट मध्ये, इंट्रा आर्टेरियल म्हणजे आर्टरी मध्ये. सो रेअरली यूज होतो. काही अँटी कॅन्सर ड्रग आपण ह्या रूटने देतो. सपोज लोअर लिम्बची मॅलिग्नन्सी आहे त्यामध्ये जर आपण फिमोरल आर्टरीमध्ये इंजेक्शन दिलं तर लोअर लिम्बवरच जास्त ऍक्शन होणार स्पेसिफिकली. हातामध्ये जर आपल्याला पर्टिक्युलरली अप्पर लिम्बला द्यायचं असेल तर ब्रेकियल आर्टरीमध्ये आपण इंजेक्शन देतो. तर रेअरली यूज होतो. जे डाय आहेत अँजिओग्राफीसाठी इंट्रा आर्टेरियल इंजेक्शनने आपण यूज करू शकतो. रेडिओ कॉन्ट्रास्ट डाय पर्टिक्युलर त्या साईडचा आपल्याला इमेज पाहिजे असेल तर. तर थोडक्यात इंट्रा आर्टेरियल रूट इज ए लोकल रूट. MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू तो पॉईंट लक्षात ठेवायचा. म्हणजे लोकल रूट आले तर तुम्हाला ऍडव्हान्टेज लिहायचे, डिसएडव्हान्टेज लिहायचे. ऍडव्हान्टेज आपण पाहिलं, फास्टर ऑनसेट ऑफ ऍक्शन, लेस क्वांटिटी ऑफ ड्रग इज रिक्वायर्ड. ओके, सिस्टेमिक साइड इफेक्ट्स आर लेस. ओके, डिसएडव्हान्टेज मध्ये लोकल इरिटेशन, sometimes it's not possible to use local route. Okay, if site is not approachable. आणि त्यानंतर एक्झाम्पल मध्ये टॉपिकल रूट्स आपण डिस्कस केले, डीपर टिश्यू डिस्कस केले आणि इंट्रा आर्टेरियल रूट्स आपण डिस्कस केले. ठीक आहे, आता सिस्टेमिक रूट कडे जाऊया. सिस्टेमिक रूट्स मध्ये काय काय येतात आणि त्यातले आपण एंट्रल रूट आज डिस्कस करूया, नंतर थांबूया. आपण किती वाजेपर्यंत घेऊ शकतो असं असं काही आहे का? 11:15, 11:30? 11:30 पर्यंत. ओके, ठीक आहे. थोडं आता तुम्हाला ओरिएंट म्हणजे ते यूज टू होण्यासाठी पण वेळ लागेल. हळू आपण 15 मिनिटं आधी पण स्टार्ट करू शकतो. 9:45 ला काहींच्या ओपीडीच असतात, त्याच्यानुसार आपण ऍडजस्ट करूया आणि त्यानुसार 11:15, 11:30 नंतर मग एक सव्वा तासानंतर थोडं हे पण कमी होतं कॉन्सन्ट्रेशन, तर आपण सव्वा तासचं तर टार्गेट ठेवूया. आता सिस्टेमिक रूट मध्ये तुम्हाला ओरल सबलिंग म्हणजे systemic routes are the routes which produce generalized actions. When we administer drug through systemic route, drug enters into the systemic circulation and produce generalized effect. There are two groups, enteral route and parental route. Enteral means related with gastrointestinal tract, मग त्यात ओरल आहे, सबलिंगल आहे आणि रेक्टल आहे. आणि बाकी सिस्टेमिक रूटला आपण पॅरेंटल म्हणतो. त्यात सबक्युटेनस आहे, इंट्रामस्क्युलर आहे, इंट्राव्हेनस आहे, इंट्राडर्मल आहे, इन्हेलेशनल आहे, इंट्रामेड्युलरी रूट, इंट्रापेरिटोनियल रूट, ट्रान्सरेझल रूट, ट्रान्सक्युटेनस रूट हे सर्व पॅरेंटल मध्ये येतात. तर जनरली 4-5 रूट तरी तुम्हाला चांगले माहित पाहिजे. त्यात ओरल, सबलिंग्युअल, इंट्राव्हेनस हे 3 तर तुम्हाला चांगलेच माहित पाहिजे. त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज, त्यात ओरल आणि आयव्ही तर टिप ऑफ टंग पाहिजे, त्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. तर ओरल रूट सर्वांनाच त्याविषयी डिटेलमध्ये माहित आहे. ओल्डेस्ट आणि कॉमनेस्ट रूट आहे. साईट स्वेलविंग ऑफ द ड्रग थ्रू माउथ. ऍडव्हान्टेज काय या ओरल रूटचे? हा एक सेफर रूट आहे आपण असं म्हणू शकतो. जर ओव्हरडोस झाला किंवा पॉइझनिंग झाली तर वी कॅन डू गॅस्ट्रिक लवाज, बट वी शुड परफॉर्म विथ इन
2 hours after administration of drug. ओके, ओव्हरडोस किंवा पॉइझनिंग मध्ये गॅस्ट्रिक लवर्स वी शुड डू ॲज अर्ली ॲज पॉसिबल. नो नीड ऑफ असिस्टंट. सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन इज पॉसिबल इन IV रूट. इंट्रामस्क्युलर रूटला सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन पॉसिबल नाही. इट इज अ नॉन इन्व्हेसिव्ह रूट, पेनलेस रूट. मेडिकेमेंट नीड नॉट बी स्टराईल. असेप्टिक प्रिकॉशनची गरज नसते. चीपर आहे. कन्व्हिनियंट फॉर रिपीटेड यूज, फॉर लॉंग टर्म यूज साठी पण कन्व्हिनियंट आहे. आणि सॉलिड आणि लिक्विड डोसेज फॉर्म असे दोन्ही आपण यूज करू शकतो. सॉलिड डोसेज फॉर्म म्हणजे टॅबलेट असतील, कॅप्सूल असतील, पावडर असतील. लिक्विड डोसेज फॉर्म म्हणजे सोल्युशन असेल, सिरप आहे, मिक्सचर आहे, इलिक्झर आहे, हे सर्व आपण देऊ शकतो. तर हे ऍडव्हान्टेज झाले. तर ऍडव्हान्टेज मध्ये ते सेफर रूट आहे, नो नीड ऑफ असिस्टंट, पेनलेस, नॉन इन्व्हेसिव्ह, असेप्टिक प्रिकॉशन इज नॉट रिक्वायर्ड, म्हणजेच मेडिकामेंट नीड नॉट बी स्टराईल, चीपर आणि कन्व्हिनियंट फॉर द रिपीटेड अँड प्रोलॉंग यूज. आणि बोथ सॉलिड अँड लिक्विड डोसेज फॉर्म वी कॅन यूज बाय ओरल रूट. व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ ओरल रूट? स्लोअर ऑनसेट ऑफ ऍक्शन ॲज ऍब्सॉर्प्शन इज स्लो. म्हणजे इमर्जन्सी पॉइंट ऑफ व्ह्यू वी आर नॉट प्रेफरिंग दिस रूट. इरिटंट ड्रग असतील, अनपॅलेटेबल ड्रग असतील, तर दीज आर डिफिकल्ट टू ऍडमिनिस्टर. इरिटंट ड्रग काय करू शकतात? नॉशिया, वॉमिटिंग करू शकतात. अनपॅलेटेबल म्हणजे ते स्वॅलो करायला डिफिकल्ट असतात, त्याला अनपॅलेटेबल म्हणतात. समजा पावडर आहे आणि आपल्याला लार्ज डोस पावडर ऍडमिनिस्टर्ड करायचे आहे, तर थोडं ते घ्यायला पेशंटला कन्व्हिनियंट नाही होत. मग अशा वेळेस आपण ड्रग कॅप्सूल मध्ये फिलअप करून देऊ शकतो. ओके, ओरल रूटमुळे नॉशिया, वॉमिटिंग होण्याचे चान्सेस आहे. अनकॉपरेटिव्ह, अनकॉन्शियस, ज्या पेशंटला वॉमिटिंग आहे अशा पेशंटमध्ये वी कॅन नॉट यूज इन दॅट पेशंट. इफ वी वॉन्ट टू यूज इन अनकॉन्शियस पेशंट, मी तुम्हाला सांगितलं नेझोगॅस्ट्रिक ट्यूब थ्रू देऊ शकतो, बरोबर आहे, पण डिफिकल्ट टू ऍडमिनिस्टर्ड आहे. जे ड्रग ओरली ऍब्सॉर्ब होऊ शकत नाही असे ड्रग आपण ओरली देऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल अमायनोग्लायकोसाइड्स, त्यात स्ट्रिप्टोमायसिन आहे. हिपॅरिन, हिपॅरिन आपण कोणत्या रूटने देतो? लो मॉलिक्युलर वेट Subcute. सबक्यूट. तर ओरली ते लार्ज मॉलिक्युल आहे, त्यामुळे ऍब्सॉर्ब नाही होत. वार्फ जे आहे, वारफॅरिन, हा ओरल अँटीकोएग्युलंट आहे, तो आपण ओरली देऊ शकतो. वार्फ टॅबलेट तुम्ही ऐकले असेल, कारण ती ओरली ऍब्सॉर्ब होते. हिपॅरिन पण अँटीकोएग्युलंट आहे, पण तो पॅरेंटल अँटीकोएग्युलंट, कारण त्याचे लार्ज मॉलिक्युल असल्यामुळे ओरली तो ऍब्सॉर्ब होऊ शकत नाही. जे ड्रग गॅस्ट्रिक ज्यूसने डिस्ट्रॉय होतात किंवा लिव्हर मध्ये जास्त डिस्ट्रॉय होतात, असे पण ड्रग देणं थोडं डिफिकल्ट आहे. ओके, मग त्यात पेनिसिलिन जी आहे, इन्सुलिन आहे, ते डायजेस्टिव्ह ज्यूसने डिस्ट्रॉय होऊ शकतो, डायजेस्टिव्ह ज्यूस. तर अशा वेळेस आपण पेनिसिलिन जी जे आहे, बेन्झाईल पेनिसिलिन आहे आणि त्याचा मॉडिफाय फॉर्म बेन्झाथिन पेनिसिलिन आहे. तर बेन्झाथिन पेनिसिलिन जे पेनिडुरा इंजेक्शन आहे, ते कशाने देता तुम्ही? कोणत्या रूटने देतात? बेन्झाथिन पेनिसिलिन दिलंय कधी? एव्हरी मंथ नाही, एव्हरी मंथ जे देतात इंट्रामस आयएम देतात. आयएम देतात. ते IV देत नाही, ते IV देत नाही, कारण ते लॉंग ऍक्शन आणि ते डिपॉट प्रिपरेशन आहे. तर एक लक्षात घ्या, कधीही तुम्हाला कोणी विचारलं की डिपॉट प्रिपरेशन आपण IV देतो का, तर त्यांचा आन्सर नो आहे. डिपॉट प्रिपरेशन शुड नॉट यूज बाय IV रूट. आपण एक तर इंट्रामस्क्युलर किंवा सबक्युटेनस देतो. डिपॉट प्रिपरेशन म्हणजे त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढवण्यासाठी हे प्रिपरेशन मॉडिफाय केलेलं असतं. आणि डिपॉट प्रिपरेशन मध्ये ऍक्युअस सस्पेन्शन असतं ड्रगचं किंवा ऑइली सोल्युशन असतं ड्रगचं. आणि त्यामुळं काय होतं, जर IV यूज केलं आपण डिपॉट प्रिपरेशन, तर एम्बोलिझमचे चान्सेस असतात. म्हणून बेन्झाथिन पेनिसिलिन जे दर महिन्याला आपण इंजेक्शन पेशंटला देत असतो काही कंडिशन मध्ये, प्रोफॅलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू, रोमॅटिक फिवर मध्ये, तर ते इंट्रामस्क्युलरली द्यायचं, कधीच IV द्यायचं नाही. तर डिपॉट प्रिपरेशन शुड नॉट बी यूज बाय IV रूट. हे तुम्हाला माहित पाहिजे, हे तुमच्या माइंड मध्ये पाहिजे. MCQ ला विचारू शकतात, वायवाला विचारू शकतात. तर ओरल रूटचे डिसएडव्हान्टेज काय आहे की ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो आहे, वॉमिटिंग करू शकतं, अनकोऑपरेटिव्ह, अनकॉन्शियस, वॉमिटिंग पेशंट मध्ये देणं डिफिकल्ट आहे, इरिटन अनपॅलेटेबल ड्रग डिफिकल्ट आहे ऍडमिनिस्टर्ड करणं, अनऍब्सॉर्बेबल ड्रग्स आपण ओरली देऊ शकत नाही, जसं
स्ट्रिप्टोमायसिन आहे, हिपॅरिन आहे. काही ड्रग डायजेस्टिव्ह ज्यूसने डिस्ट्रॉय होतात किंवा लिव्हर मध्ये डिस्ट्रॉय होऊन फर्स्ट पास मेटाबॉलिझम हाय आहे. असे ड्रग आपण ओरल रूटने अवॉइड केलेले बेटर आहे. तर हे सगळे डिसएडव्हान्टेज आहे. तर आपण पाहिलं पेनिसिलिन जी किंवा इन्सुलिन डिस्ट्रॉय बाय डायजेस्टिव्ह ज्यूस, GTN ग्लॅसरल ट्रायनायट्रेट आपण बघितलं, टेस्टेस्टोरॉन त्यांचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम हाय आहे. तर फर्स्ट पास मेटाबॉलिझम इज अ मेन प्रॉब्लेम ऑफ विच रूट असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचा आन्सर ओरल रूट आहे. ठीक आहे. तर ओरली कोणते ड्रग देतात तुम्हाला सर्वांना माहित असतील एक्झाम्पल, तर ओरल हायपोग्लायसेमिक, ओरल अँटीकोएग्युलंट, बाकी खूप सारे ड्रग आहे. वारफेरिन जो आहे ओरल अँटीकोएग्युलंट ते देतो. तर ओरली ड्रग देताना पेशंट अपराईट पोझिशन मध्ये असणं गरजेचं आहे. ड्रग शुड बी ऍडमिनिस्टर्ड विथ ग्लास फुल ऑफ वॉटर. आणि काही ड्रग असे आहेत की ते झोपून नाही द्यायला पाहिजे ओरली, रिकमेंड पोझिशन मध्ये. त्यामध्ये टेट्रासायक्लिन, बिसफॉस्फोनेट, आयर्न हे ड्रग रिकमेंड पोझिशन मध्ये नाहीच द्यायचे. टेट्रासायक्लिन तुम्हाला सर्वांना माहित आहे. आयरन प्रिपरेशन तुम्हाला सर्वांना माहित आहे, अॅनिमिया मध्ये यूज करता. बिसफॉस्फोनेट कशात यूज करतात? बिसफॉस्फोनेट्स माहित आहे. बिसफॉस्फोनेट्स आपण ओस्टिओपोरोसिस साठी यूज करतो. ॲलेंड्रोनेट नावाचा ड्रग आहे, तर आपण नंतर बघूया. तर फक्त ओस्टिओपोरोसिस साठी ड्रग ऑफ चॉईस कोणता ग्रुप आहे? तर बिसफॉस्फोनेट्स म्हणून ग्रुप आता कन्सिडर करताय. तर ठीक आहे, ओरल रूट झालं. सबलिंग्युअल रूट कोणते ड्रग सबलिंग्युअल रूटने देतात तुम्हाला माहित आहे काही ड्रग्स सबलिंग्युअली? आयसोसॉफ्ट. ओके, सॉर्बिट्रेट. ओके, जी. अजून डेपिन, निफिडेपिन. Nifedipine. ओके, ठीक आहे. तर सबलिंग्युअल रूटचे ऍडव्हान्टेज काय आहे तुम्हाला माहिती आहे काही? Faster action, avoid Yes. first pass, avoid. अवॉइड. ओके, बायपास फर्स्ट पास मेटाबॉलिझम किंवा अवॉइड Yes. फर्स्ट पास मेटाबॉलिझम. व्हेरी गुड. फास्ट ऑनसेट ऑफ ऍक्शन. ओके, अजून एखादा? वेन डिझायर्ड इफेक्ट ऑकर, when desired effect occur, we can terminate the action by asking the patient to split off the tablet. जी पण टॅबलेट आहे तोंडात जिभेच्या खालची ती आपण थुकायला लावू शकतो. तर ऍक्च्युअली सबलिंग्युअल रूट मध्ये काय करता? ड्रग इज प्लेस अंडर द टंग और क्रश अंडर द ट्रंक. ओके, तर आपण तसं देतो. रॅपिड ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे, बायपास फर्स्ट पास मेटाबॉलिझम आहे, अँड ऍक्शन कॅन बी टर्मिनेटेड बाय स्प्लिटिंग द टॅबलेट. डिसएडव्हान्टेजेस काय आहे? डिसएडव्हान्टेजेस मध्ये लार्ज मॉलिक्यूल असेल तर आपण सबलिंग्युअली देऊ शकत नाही. लिपिड इन्सोल्युबल ड्रग असेल तर सबलिंग्युअल देऊ शकत नाही. इरिटंट ड्रग असेल तर सबलिंग्युअली देऊ शकत नाही. आणि 5 वर्षाच्या खालच्या मुलांना हा रूट जनरली प्रेफर करत नाही. इन्फंट्स आणि चिल्ड्रन बिलो 5 इयर्स नॉट सुटेबल आहे. तर डिसएडव्हान्टेज मध्ये इरिटंट ड्रग, लिपिड इन्सोल्युबल ड्रग, हाय मॉलिक्युलर वेट ड्रग आपण देऊ शकत नाही. हे डिसएडव्हान्टेज झाले. ओके, तुम्हाला आता GTN माहिती आहे, आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट आहे, ते आपण देतो. चेस्ट पेन साठी आपण दिल्यानंतर पेन कमी होतं. आणि तुम्ही निफिडिपिन सबलिंग्युअल म्हणताय, परंतु ऍज पर गाईडलाईन्स आता निफिडिपिन सबलिंग्युअली इमर्जन्सी हायपरटेन्शन मध्ये पण देत नाही. त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत निफिडिपिनचे, जेव्हा आपण CVS सिस्टीम डिस्कस करूया त्यावेळेस आपण डिस्कस करणार आहोत. पण क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये स्टील अवेलेबल आहे, यूज करतात सबलिंग्युअल निफिडिपिन. ठीक आहे, तर हे झालं सबलिंग्युअल रूट. आणि एंट्रल मध्ये नंतरचा आहे रेक्टल रूट. तर रेक्टल रूट आपण त्यामध्ये आपण सपोजिटरी इनिमाच्या वेळेस पण तिथं डिस्कस केलाय, तो लोकल म्हणून पण ऍक्ट होतो. टॉपिकल मध्ये आपण रेक्टल रूट पाहिलेला आहे. आणि काही वेळेस ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब होऊन सिस्टेमिक इफेक्ट पण येतो, जसं डायझिपाम आपण पाहिलेलं आहे. तर ऍटलीस्ट तुम्हाला डायझिपामचं एक्झाम्पल माहित पाहिजे. सगळेच ड्रगचे नावं लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. आता रेक्टल रूटने ड्रग देताना ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर रेक्टमला ब्लड सप्लाय चांगला असतो. अनआयोनाइज लिपिड सोल्युबल ड्रग इझिली ऍब्सॉर्ब होतं. ऍडव्हान्टेज काय आहे की आपण इरिटंट ड्रग किंवा अनप्लेझंट ड्रग रेक्टल रूटने देऊ शकतो. अनकॉन्शियस पेशंट मध्ये ही रेक्टल रूट यूज केला जाऊ शकतो. पेशंटला वॉमिटिंग असेल तर रेक्टल रूट यूज केला जाऊ शकतो. किंवा एखाद्या पेशंटला IV लाईन भेटत नाही, फॉर एक्झाम्पल कन्व्हल्जन, बेसिकली चिल्ड्रन मध्ये IV लाईन भेटणं डिफिकल्ट असतं, त्यावेळेस आपण रेक्टल रूटने डायझिपाम देतो. ते एक आहे. डिसएडव्हान्टेज काय आहे
एक म्हणजे तो इनकन्व्हिनियंट आहे देण्यासाठी, पेशंटला विलिंगनेस थोडा कमी असतो, एम्बरासिंग आहे, पेशंटला ते थोडं एम्बरास झाल्यासारखं वाटतं, ऍब्सॉर्प्शन त्याचं स्लो आणि इरेग्युलर असतं, अनप्रेडिक्टेबल असतं, आणि रेक्टल इन्फ्लामेशनचे चान्सेस असतात. इरिटंट ड्रग आपण देऊ शकतो, पण इरिटंट ड्रग दिल्याने कधी कधी रेक्टल इन्फ्लामेशन होऊ शकतं. तर डायझेपाम एक नाव लक्षात ठेवा, बाकी नावं नाही लक्षात ठेवले तरी चालेल. इंडोमिथॅसिन, पॅराल्डिहाइड, अर्गोटॅमाइन आपण रेक्टल रूटने देऊ शकतो. तर हे झालं रेक्टल रूट. तर रेक्टल रूटचा ऍडव्हान्टेज आहे की इरिटंट ड्रग, अनप्लेझंट ड्रग्स आपण देऊ शकतो. अनकॉन्शियस पेशंटला रेक्टल रूट यूज करू शकतो, पेशंटला वॉमिटिंग असेल तर रेक्टल रूट यूज करू शकतो. डिसएडव्हान्टेज काय आहे की इनकन्व्हिनियंट आहे, एम्बरासिंग आहे, आणि इरिटेंट ड्रग समटाइम इन्फ्लामेशन करू शकतात. ऍब्सॉर्प्शन हे अनप्रेडिक्टेबल असतं. ओके, थोडक्यात स्लोअर आणि इरेग्युलर असतं आणि अनप्रेडिक्टेबल असतं. तर हे झालं रेक्टल रूट, फार रेअरली यूज होतो, फार रेअरली यूज होतो. तर एक डायझेपमचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर एंट्रल मध्ये ओरल, सबलिंग्वल आणि रेक्टल हे 3 येतात. तर ठीक आहे, आपलं एंट्रल रूट झालेले आहे. उद्या आपण पॅरेंटल रूट डिस्कस करूया. त्यामध्ये सबक्युटेनस, इंट्रामस्क्युलर आणि आयव्ही हे 3 महत्वाचे आहे, आणि ते एकमेकाशी आपण कम्पेअर करणार आहोत, आणि तिघांचे काही ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, काही एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. तर उद्या आपला मोस्टली हा टॉपिक कम्प्लीट होऊन पुढचा ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन तो टॉपिक आपण स्टार्ट करणार आहोत. तर उद्या आपण 10 किंवा 9:45 च्या दरम्यान स्टार्ट करूया. तसं मी तुम्हाला मीटिंगचं लिंक पाठवेल, त्याच्यानुसार तुम्ही जॉईन व्हा. ठीक आहे. आवाज क्लिअर आहे ना? Yes, sir. ओके, ठीक. Yes. एक मिनिट.